तर आश्चर्याची गोष्ट असे, पुतळा होतायच्या वेळेला तो अमेरिकन मॅनेजर बंदूक घेऊन उभा राहिला शेजारी आणि त्यांनी सांगितलं की मी इशारा केला की सगळं उत्काम करायचं, हे उत्काम अयशस्वी झालं तर मी तुम्हा सगळ्यांना गोळ्या घालून ठार मारेन. आणि मग आणि ती थंडी आपल्याला माहित नाही मराठी माणसाला. यमुनेच्या पात्रामध्ये मराठे उतरले, 400 मराठे ते पात्रात वाहून गेले. कारण आपल्या सगळ्या लोकांना सवय कशाची, स्टेशनला जेव्हा गाडी थांबली ना तेव्हा 20 बैल जोड्या म्हणजे 40 बैल ओढायला आणले. पुतळा जागचा रेसभर सुद्धा हल्ला नाही. पण ज्यांच्या सहकार्याने आयोजित केलेलं आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूगोल विभागाचे प्रमुख आमचे मित्र श्री रवींद्र जायभाय सर यांना आमच्या संस्थेच्या वतीनं जे 100 वर्षांपूर्वीचं पुण्याचे जे फोटोग्राफ्स असणारं दुर्मिळ पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे ते देऊन मी त्यांचं स्वागत करतो आणि मग आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. हे खरं म्हणजे प्राध्यापकांना आवडणारी भेट आहे. राऊत सर आमचे खूप जुने मित्र आहोत. म्हणजे ज्यावेळेस युनिव्हर्सिटीत आम्ही नवीन जॉईन झालो होतो, कोर्सेस वगैरे जसं आम्ही विद्यार्थ्यासारखे एकत्र आम्ही त्या ठिकाणी शेअर केलेले आणि त्यांचं काम मी खूप वर्षापासून बघतोय. आज 1 दशकापेक्षा जास्त ही ॲक्टिव्हिटी कुठली एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम जेव्हा चालवला जातो तर त्याच्यामधलं सातत्य ठेवणे सगळ्यात अवघड गोष्ट. हेरिटेज वॉक हा याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण हा हेरिटेज वॉकमुळं आज आपल्याला असं लक्षात येतं युरोपमधलं जे काही वारसा असेल जी प्रसिद्धी झाली ती सुरुवात त्याची हेरिटेज वॉकमुळे झाली. आणि मला असं वाटतं आज पुण्याचा जो काही वारसा आहे की त्याचे जे महत्त्व आहे, त्याची ठिकाणं आहेत ही इतकी महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत, याची जाणीव करण्याचं जे काही एकत्रित जागृती करण्याचं काम जे झालं असेल तर मला वाटतं ह्या हेरिटेज वॉकमुळे झालेलं आहे. तर सर आपलं निश्चित खूप मोठं योगदान आहे. त्यांनी सांगितल्यावर खूप कमी वेळात आम्हाला सगळ्यांना मित्र जरी असले तरी त्यांचं बिझी शेड्यूल असते, कल्पना आहे ते लगेच मानले म्हणजे मान्यता दिली बऱ्यापैकी आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्धी केली, त्या सगळ्या गोष्टी सहकार्य केलं. तर आमचं एक फाउंडेशन आहे कॉम्पिटिटर्स फाउंडेशन. या फाउंडेशनच्या वतीने त्याचा मी अध्यक्ष आहे. मते सर आमचे देखील उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर शंकर टुबे साहेब आमचे त्या ठिकाणी सन्माननीय सदस्य आहेत आणि इतर बरेचसे त्या ठिकाणी आमचे सहकारी त्या ठिकाणी आलेले आहेत. तर सगळ्यांच्या वतीने एक जिओमॉर्फोसाइट्स असं एक पुस्तक आहे. ते एक नामांकित जॉग्राफर आहेत VS काळे म्हणून, कदाचित पुणे विद्यापीठात होते, एक भारतातले मोठे जिओमॉर्फॉलॉजिस्ट पण होते. त्यांनी खूप सुंदर असं एक पुस्तक जिओमॉर्फोसाइट्स इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रामध्ये निसर्गाने निर्माण केलेले जे काही एकंदरीत रचना आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत त्याची सुंदर माहिती आणि एक सायंटिफिक माहिती असं पुस्तक दिलेलं. तर आमच्या फाउंडेशनच्या वतीने त्यांना मी थँक्यू. प्राध्यापकाचं भाषण ऐकत नाही म्हणजे चहावाला जसं स्वतःच्याकडचा चहा पित नाही तसं प्राध्यापकांचं असतं. आज आपण ज्या वास्तूच्या इथे जमलेलो आहोत ती वास्तूचा सगळा जो इतिहास आहे तो जवळपास आता 100 वर्ष जुना आहे. ज्या वेळेला पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये अशा प्रकारचं सगळं शिवस्मारक उभं करावं अशी कल्पना जेव्हा चाललेली होती तेव्हा बंगालमध्ये सुरेंद्रनाथ सेनांना असं वाटत होतं की आपण असं शिवचरित्र लिहिलं पाहिजे की परकीय लोकांना शिवाजी महाराज कसे दिसले. म्हणजे एकाच वेळी भारतातल्या 2 राज्यांमध्ये काय चाललेलं होतं हे जे समकालीन वास्तव आहे ते आपल्याला त्याच्यातून दिसतं. हा पुतळा आशिया खंडातला सगळ्यात पहिला एकसंध ओतलेला पुतळा आहे. तोपर्यंत आशिया खंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही अश्वारूढ पुतळा एकसंध पद्धतीनं ओतला गेलेला नव्हता. पूर्वी तुकड्या तुकड्यांमध्ये ते पुतळे ओतले जायचे आणि मग सगळे पार्ट्स एकत्र करायचे. परंतु हे आव्हान शिल्पकार करमरकरांनी पेललं म्हणून हा आशिया खंडातला सगळ्यात महत्वाचा पुतळा आहे. आणि इतका देखणा पुतळा तुम्हाला दुसरीकडे क्वचितच पाहायला मिळेल. त्या काळात तर हा पहिला आणि एकमेव असा पुतळा होता. इथून कोकणामध्ये अलिबागच्या जवळ जे सासवणे नावाचं गाव आहे त्या सासवणे नावाच्या गावामध्ये एके दिवशी एक अधिकारी, इंग्रज अधिकारी घोड्यावरून जात होता आणि तो ते गाव बघायला आलेला असताना त्यांनी मंदिरावरती काही चित्र पाहिली. मंदिरावरती चित्र पाहिल्याबरोबर त्याला प्रचंड आनंद झाला आणि तो म्हणाला ही चित्र कुणी काढली त्या मुलाला बोलवा. तर मुलाच्या घरी निरोप गेल्यानंतर स्वाभाविकरित्या इंग्रज साहेबांनी बोलवलंय म्हटल्यानंतर घरचे लोक घाबरले, बहुतेक आपल्याकडून काहीतरी चूक झाली असावी म्हणून वडील आणि मुलगा दोघेही धावत पळत तिथे गेले. तर तो साहेब असं म्हणाला की हा चित्र कुणी काढलेत. ते म्हणे या मुलांनी काढले. म्हणजे तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला माझ्या ताब्यात द्या, मी त्याला मुंबईला पाठवतो. आता खरं म्हणजे याच्यापेक्षा आणखी आयुष्यात काय पाहिजे. काही इंग्रज चांगले पण होते. तर रॉथफिल्डने त्या मुलाला स्वतःच्या बरोबर घेतलं, मुलाच्या वडिलांना बरोबर घेतलं, दोघांची स्वारी मुंबईला आली.
मुंबईला गेल्याबरोबर या मुलानं त्या रॉकफिल्ड साहेबाचं छोटंसं असं एक शिल्प तयार करून दाखवलं. ते पाहिल्यानंतर साहेबाचा विश्वास बसला की आपली काही चूक झालेली नाही. या मुलाला पुढे JJ मध्ये ऍडमिशन देण्यात आली आणि हा इतका हुशार होता की त्याला 1 वर्ष टाळून पुढच्या वर्षामध्ये प्रवेश दिला. आता ही पद्धत आपल्याकडे बंद झाली, नाही तर मग शाळा महाविद्यालयांमध्ये खूप विद्यार्थी, जे हुशार विद्यार्थी असतात त्यांचं खूप भलं झालं असतं. बहुतेक आमचे जायबाई सर डायरेक्ट PhD ला प्रवेश मिळाला असता त्यांना. तर त्या मुलाला डायरेक्ट 1 वर्ष वगळून पुढे प्रवेश दिल्याबरोबर सगळ्या ज्या लोकांना त्रास होतो उरलेल्यांना की आपल्याला नाही आणि याच मुलाला कसं काय, तर करमरकरांनी हे सिद्ध करून दाखवलं. करमरकर त्या अभ्यासक्रमामध्ये पहिले आले. पुढे ते इंग्लंडला गेले, अमेरिकेला गेले, भारतामध्ये परत आल्यानंतर बंगालला गेले आणि त्यांनी स्वतःचा एक स्टुडिओ काढलेला होता. हे सगळं झाल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती की असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे. यावेळेला करमरकर भारतात नव्हते. त्यांच्या भावाने त्यांना परदेशात असताना पत्र पाठवलं इंग्लंडला, असा एक पुतळा तयार होतोय, तू ताबडतोब भारतामध्ये निघून ये, तू ही निविदा भर. आता हे सगळं जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिली जी मीटिंग होती तर ती कशी झाली, तर शिवसंभव नावाचं एक नाटक वासुदेव शास्त्री खरेंनी लिहिलेलं होतं. या नाटकाचा प्रयोग जेव्हा सुरू होता तेव्हा भारतातले सगळे संस्थानिक तिथं जमलेले होते आणि तो प्रयोग इतका रंगात आला की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या प्रसंगाला सगळे संस्थानिक असे उठून उभे राहिले आणि त्यांनी मुजरा केला. तर तो सगळा नाटकातला प्रसंग होता. सगळे संस्थानिक एकत्र आले आणि ते असं म्हणाले की आपण काहीतरी केलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती जागवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून सगळे लोक एकत्र आले आणि त्याच्यातून अशी कल्पना आली की आता आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारूया. याच्यामध्ये इंदूरच्या महाराजांनी पुढाकार घेतला, राजर्षी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारांना जी सगळी जागा आहे ती फायनल करण्यात आली आणि पुढे दुर्दैवानं राजर्षी शाहू महाराजांचं निधन झालं. प्रत्यक्षामध्ये पुतळा बसविण्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर वास्तुशांत समारंभ, पायाभरणी समारंभ असे सगळे समारंभ झालेले होते. राजाराम महाराजांच्या ताब्यामध्ये सूत्र आल्यानंतर हा पुतळा पहिल्यांदा करणार होते गणपतराव म्हात्रे. म्हात्रे हे त्या काळामध्ये भारतातले अत्यंत नावाजलेले शिल्पकार होते. तुम्ही जर पथगामिनी नावाचं एक शिल्प जर पाहिलं असेल तर मंदिरामध्ये निघालेली एक स्त्री, तर भारतातलं ते त्यावेळेचं सगळ्यात उत्कृष्ट शिल्प होतं ज्याला पहिला क्रमांक मिळालेला होता. त्यामुळे सगळ्यांनी असं गृहीत धरलं होतं की म्हात्रेंनाच हे काम मिळणार आणि म्हात्रे हा पुतळा उभारणार. करमरकर त्याच मिटिंगला आले होते. करमरकरांना काही दिवसांसाठी म्हात्रेंनी शिकवलेलं होतं. तर पहिल्या मिटिंगमध्ये असं ठरलं की म्हात्रेंनी पुतळा उभा करायचा आणि करमरकरांनी बाजूची जी पॅनल्स आहेत 4 ती तयार करायची आणि अशा रीतीने 2 मराठी माणसांनी एकत्र येऊन काम करायचं. आता मी तुम्हाला हे सांगायची गरज आहे का की 2 मराठी माणसं एकत्र आल्यावरती काय होतं, तर असं सगळं ठरलं पुतळा उभारायचं आणि 1 वर्षाची मुदत देण्यात आलेली होती की तुम्ही हे सगळं काम 1 वर्षाच्या आत केलं पाहिजे. करमरकरांनी त्यांची 4ही पॅनल्स 1 वर्षाच्या आत पूर्ण केली. आपण जेव्हा जवळ जाऊ तेव्हा ते पॅनल्स आपण बघू येतच. तर मग दरबारामध्ये म्हात्रेंना बोलवलं आणि महाराजांनी विचारलं म्हात्रेंना की काय झालं पुतळ्याचं. ते म्हणाले नाही ते तसं काम चालू आहे माझं. आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना विचारतो प्रोजेक्टचं काम झालं का, उत्तरपत्रिका लिहिल्या का, तेव्हा तो आम्हाला सांगतो की नाही म्हणजे चालू आहे, मी ते बघतोय, अभ्यास करतोय, मी आता ठरवलंय, लिहितोच आहे, संपतच आलं आहे, जमलंच आहे, सबमिट करणारच आहे. अशी एक उत्तरं सुरू झाले की काम चालू आहे, ते पुतळ्याचं हे ते. तर ते म्हणाले नाही मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुमच्याच्याने हे काम काही वेळेमध्ये होत नाही, सबब हे काम आता तुम्हाला देण्याचं रद्द करण्यात येत आहे, हे काम आम्ही करमरकरांना देण्यात येत आहे. महाराज करमरकरांना असं म्हणाले की तुम्ही ताबडतोब विचार करून सांगा, तुम्ही जर नाही म्हणालात तर हे काम मी सरळ युरोपियन किंवा परदेशी शिल्पकारांना देऊन टाकणार आहे. करमरकरांनी 1 मिनिटासाठी विचार केला की प्रत्यक्ष आपले गुरु समोर उभे आहेत म्हात्रे, त्यांच्या विरोधात जाऊन हे काम करायचं. समजा आपण हे काम केलं नाही तर हे काम परदेशी माणसाकडे जाणार आहे, सबब हे काम आपणच स्वीकारलं पाहिजे असा एक मनाशी निश्चय झाला आणि करमरकर हो म्हणाले. आता करमरकर हो म्हणाल्याबरोबर 2 तट पडले. काही लोकांचं म्हणणं असं होतं की आता करमरकरांना हे काय काम जमणार नाही कारण ते अगदीच तरुण आहेत आणि म्हात्रेंचा तर अनुभव एवढा मोठा. परंतु कामाला सुरुवात झाली आणि कामाला सुरुवात झाल्यानंतर करमरकरांनी जो सगळा अभ्यास केला त्यांनी असं लिहून ठेवलं 3 महिने जवळजवळ मी झोपलेलो नव्हतो. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आले, सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केला, आमच्या ग्रंथातून त्यांनी शास्त्रास्त्रांचा अभ्यास केला. मग राजाराम महाराजांनी त्यांना एक घोडा दिला. या घोड्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचे सगळे भाव बघा खूप छान आहेत त्या, आणि घोड्याचे पाय जे तर अगदी जवळून पाहिलं तर घोड्याचे पाय आपल्याला खूप मोठे दिसतात, खऱ्या घोड्याचे पाय एवढे मोठे नसतात. मग हे असं काय झालं तर
शिल्प म्हणून जेव्हा केलेलं असतं तर घोडा जेव्हा खूप उंचीवरती असतो त्याला लांबून जेव्हा बघितलं जातं तेव्हा ते पाय मोठे केले असतील तरच ते प्रमाणबद्ध दिसतात, छोटे पाय केले तर ते आणखी छोटे दिसतात. हे शिल्पशास्त्रातले छोटे 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 सगळे बारकावे जे आहेत ते गृहीत धरून मग तो घोडा आणला आणि त्याला 4-5 दिवस असा पळायला लावला. मग घोडा पळतो कसा, तो पाय कसे वर उचलतो, तो कान केव्हा उभे करतो, त्याच्या चेहऱ्यावरती काय भाव असतात, घोड्याला खरोखर 2 पाय 3 पाय असे हवेमध्ये ठेवून उभं राहता येतं का नाही, असं सगळं त्या घोड्याचं ट्रेनिंग चालू होतं. मग घोड्याचं हे सगळं ट्रेनिंग झाल्यानंतर त्या घोड्यावरती एका माणसाला आणून बसवलं, कारण त्या घोड्याचं आणि त्या माणसाचं साहचर्य झालं पाहिजे. शिल्पकाराचा आणि घोड्याचं साहचर्यता निर्माण होतं. मग तो माणूस घोड्यावर बसायला लागला, तो फिरायला लागला, कारण त्याच्यावरून प्रतिकृती तयार करायची होती. हे झाल्यानंतर मग एक गवताचा घोडा तयार केला, त्याच्यावर एक गवताचा माणूस तयार केला आणि मग ह्याच्यावरती शाडू माती असेल हे सगळं लिंपणाचं काम सुरू झालं. सगळे जे दागदागिने आहेत ते सगळे राजाराम महाराजांनी स्वतःच्या संग्रहातले दिलेले होते. आणि मग हळूहळू हळूहळू आता सगळं शिल्प जे आहे ते शिल्प आकारायला यायला लागलं. अर्थात याच काळामध्ये जर वर्तमानपत्र तुम्ही काढून बघितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कर्मरचा पुतळा फसणार अशा बातम्या एकीकडे, दुसरीकडे म्हात्रेंच्या पुतळ्याचं काम वेगात चालू आहे, म्हात्रेंचाच पुतळा होईल. दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की म्हात्रेंनी त्यांच्या पुतळ्याचं काम सुरू ठेवलेलं होतं. त्यांचा पुतळा बघत असताना असं वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या समारंभाला निघालेले आहेत, अशा प्रकारचा तो पुतळा झाला. आणि हा पुतळा तयार करत असताना त्याने जेव्हा आपल्या मित्रांना नेलं पुतळा बघायला तेव्हा त्या मित्रांमध्ये एक ज्योतिषी होता. तर नुसतं लिंपण काम झालं होतं म्हात्रेंच्या पुतळ्याचं आणि तो पुतळा बघायला सगळे लोक गेलेले असताना चुकून घोड्याच्या मागच्या पायाचा काही भाग वरून असा खाली पडला. त्याला फुलपाखरू सारखी सिस्टीम म्हणतात. तो खाली पडल्याबरोबर म्हात्रे असे चरकले एकदम मनातून की अरे बापरे आता काय. तर तो त्यांचा जो मित्र होता तो नको इतका स्पष्ट वक्ते होता. तो म्हणाला म्हात्रे हा पुतळा काय तुम्हाला लाभत नाही बरं का, तुमचं काही खरं नाही. हे ऐकल्यावर तर म्हात्रे अजूनच सटपटले की ते म्हणाले अरे बापरे आता काही खरं नाही आपलं. मग हा जो पुतळा आहे हा पुतळा आता सगळ्यात जोडायचा. तर राजाराम महाराजांच्या समोर मीटिंग चालू असताना राजाराम महाराज म्हणाले की हा पुतळा तुम्ही एकसंध होताल का. तर तोपर्यंत भारतात कुणी एकसंध पुतळा होतलेला नव्हता. त्या दिवशी करमरकरांनी असं लिहून ठेवलं, मला काय झालं तर मलाच माहीत नव्हतं. मी त्या तिरमिरीमध्ये हो म्हणून गेलो. महाराज म्हणाले तुम्ही जर हा पुतळा अशा पद्धतीने होतला तर मी तुम्हाला आणखी जादा 10,000 रुपये बक्षीस देईन. तर ते म्हणाले पैशाचा प्रश्न नाहीये, हे काम कोणी केलेलं नाही. मग ते फाउंड्री शोधायला निघाले. एक अमेरिकन मॅनेजर ज्या इंग्रजांच्या फाउंड्रीमध्ये होते ते तिथे गेले. तर ते म्हणाले तुम्ही हे काम कराल का. तर त्यांनी काय अट घातली, पुतळा आम्ही होतो, आमची एक अट आहे, पण पुतळा यशस्वी झाला तर तो आम्ही केलाय असं आम्ही सांगणार आहे, अयशस्वी झालं तर ते तुमचं तुम्ही बघून घ्यायचं आणि आम्ही आमचं नाव पण घालणार आहे. आता काही पर्यायच नव्हता ना, इतक्या कमी वेळामध्ये सगळं करायचं म्हटल्यानंतर. तर आश्चर्याची गोष्ट असं आहे, पुतळा होतायच्या वेळेला तो अमेरिकन मॅनेजर बंदूक घेऊन उभा राहिला शेजारी आणि त्यांनी सांगितलं की मी इशारा केला की सगळं उत्काम करायचं, हे उत्काम अयशस्वी झालं तर मी तुम्हा सगळ्यांना गोळ्या घालून ठार मारेन आणि मग शेवटची गोळी मी मला मारून घेईन. काय कामावरती निष्ठा असते बघा. टायटॅनिक सिनेमामध्ये तो जहाजाचा कॅप्टन जो असतो तो म्हणतो की मी काही पळून जाणार नाही, जहाज बुडाला तर जहाजाबरोबर मी पण बुडणार, असा तो अमेरिकन मनुष्य. आता हे सगळी तयारी झाल्यानंतर म्हात्रेंच्या मनामध्ये करमरकरांच्या मनात काय आलं तर ते म्हणाले आपण जरा ना ते उत्काम करताना जी ट्रॉली आहे ना त्याची एक चाचणी घेऊयात की एवढ्या टनांचा पुतळा हा वर ओढला जातो का नाही. आता पुतळा बघताना मज्जा वाटते इथे, हा पुतळा ओढायला जाणार नाही, जहाज बुडाला तर जहाजाबरोबर मी पण बुडणार, असा तो अमेरिकन मनुष्य. आता हे सगळी तयारी झाल्यानंतर म्हात्रेंच्या मनामध्ये करमरकरांच्या मनात काय आलं तर ते म्हणाले आपण जरा ना ते उत्काम करताना जी ट्रॉली आहे ना त्याची एक चाचणी घेऊयात की एवढ्या टनांचा पुतळा हा वर ओढला जातो का नाही. आता पुतळा बघताना मज्जा वाटते इथे, हा पुतळा ओढायला स्टेशनला जेव्हा गाडी थांबली ना तेव्हा 20 बैल जोड्या म्हणजे 40 बैल ओढायला आणले. पुतळा जागचा रेसभर सुद्धा हल्ला नाही. मग पुणे नगरपालिकेचा स्टीम रोलर इंजिन आणलं, ते जोडलं त्याला आणि मग पुतळा इथवर आलेला होता. तर करमरकरांना ती जी कल्पना सुचली त्यांनी म्हणून ती पुली लावली आणि ते म्हणाले सगळं वजन उचलतंय की आपण बघूया. वजन उचलायला गेले ते खाडकन स्क्रू सकट सगळं तुटून खाली आलं. ते म्हणाले बघा मी तुम्हाला म्हणत होतो का नाही ते आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तो शिल्पकार जे वाहून घेतो स्वतःला काय काय एक एक गोष्टी छोट्या घडत असतात. मग ते परत नव्याने केलं. मग ते सगळं उत्काम सुरू झालं आणि उत्काम सुरू केल्यानंतर
ते सगळं ओतल्यानंतर सगळा पुतळा पूर्णपणे भरला गेल्यानंतर आता सगळे घरी निघून गेले. जेव्हा ते ओतकाम चालू होतं, ती जी भट्टी पेटवलेली होती तेव्हा ती लांबून 10-10 मैलांपर्यंत ते सगळं दिसत होतं आणि लोक अशा प्रतिक्रिया देत होते, हे काय खरं नाही, आता करमरकरांचा पुतळा फसणार आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्या कामगारांना बोलवण्यात आलं. अजूनही ते थंड झालेलं नव्हतं. ते एक असे ते कपटे जे असतात ते सगळे असे बाजूला काढले आणि सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला की ती रसरशीत असणारी मूर्ती. आजही त्या चेहऱ्यावरचे भाव बघा. इतकी वर्ष झाली त्या पुतळ्याला काहीही झालेलं नाही. आणि आजूबाजूच्या पुतळ्यांचं काय होतं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. अमेरिकेतला एक पुतळा पडला म्हणे ट्रम्पच्या कालावधीमध्ये, मी अमेरिकेबद्दल बोलतोय. तर हा जो पुतळा आहे हा इतका रसरशीत केलेला आहे, ते चेहऱ्यावरचे सर्वांनी भाव पाहिले आणि हातामध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला होता. मग ते हात परत ते कापले, ते नवीन हात तयार केले, ते परत जोडले, आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि अशा रीतीने तो जेव्हा पुतळा उभा केला तेव्हा सगळे लोक अत्यंत उत्स्फूर्तपणे ओरडले, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो अमेरिकन तर वेडाच झालेला होता की त्याला यश मिळालं ना एवढं मोठं. त्याच्या हाताखाली इंग्रज कामगार होते. म्हणजे बघा, हा पुतळा करण्यामध्ये मूळ कल्पना महाराजांची, घडवला करमरकरांनी, ओतला इंग्रजांच्या फाउंड्रीमध्ये, त्याचा मॅनेजर अमेरिकन मनुष्य, हात बसवणारी माणसं चिनी होती. म्हणजे एवढे देश त्याच्यामध्ये या पुतळा तयार करण्यामध्ये लागलेले आहेत. मग तो पुतळ्याचं जेव्हा फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा लोक वेडेच झाले. आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये बातमी कळल्याबरोबर लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिथे यायला लागले. करमरकरांनी लिहिले, त्या दिवशी रात्री पहिल्यांदा मी असं शांतपणे झोपू शकलो. आता मुख्य प्रश्न निर्माण झाला, हा पुतळा पुण्याला न्यायचा कसा. लोक म्हणाले आपण ह्याला समुद्रातून नेऊ. ते म्हणाले मध्येच जर काही झालं गडबड तर काहीच करता येणार नाही, रस्त्यात गाडी पंक्चर झाली तर गाडी ओढता तरी येईल, बोटीचं काही करता येणार. त्यामुळे म्हणे मग आता रेल्वेतून न्यायचं. रेल्वेतून कसा न्यायचा, तर करमरकर त्यावेळेला काडीपेटी हातामध्ये अशी खेळवत होते. घरी गेल्यावर कोणी हा प्रयोग करायचा नाही, नाहीतर राऊत सरांमुळे काडीपेटीचं व्यसन लागलं असं नको व्हायला. तर ती काडीपेटी अशी सहज त्यांनी तिरकी केली आणि अशी तिरकी केल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली, पुतळा जर न्यायचा असेल तर पुतळ्याची जी उंची होती तर जिरे टोपाचा भाग हा सगळ्या घाटाच्या मध्ये, रेल्वेचे जे घाटामध्ये मार्ग आहेत तर तिथे ते लागत होतं. मग त्यांच्या डोक्यात आलं असं की ती काडेपेटीसारखा पुतळा जर असा तिरका केला तर मग डोक्याला लागणार नाही. पण नवीन प्रॉब्लेम असा होता की उंचीचं काय करायचं. मग त्यांच्या असं लक्षात आलं की उंची ॲडजस्ट करताना जो डबा होता मालगाडीचा तो असा 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 खाच केली, कापला, त्या मध्यभागीच्या खाचेमध्ये बसवलं, तो असा गोलाकार केला आणि भुयार जवळ आलं की तो असा तिरका होणार आणि मग भुयारातून बाहेर गाडी आली की परत तो पुतळा असाच्या असा सरळ होणार. हे एका माणसाला कळलं. मुंबईमध्ये एक पारशी गृहस्थ एका सिनेमाचं शूटिंग करत होता. त्याला हे कळल्याबरोबर त्याने ते सोडलं आणि तो धावत पळत त्या रेल्वे स्टेशन जवळ गेला आणि त्याने ते शूटिंग केलेले. त्यामुळे काही भाग आपल्याला बघायला मिळतो. असं केल्यानंतर पुतळा पुण्यामध्ये आला. पुतळा पुण्यामध्ये आल्यानंतर पुणेकरांनी त्याची अत्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली. नेहमीप्रमाणे पुतळ्याच्या उद्घाटनाला शिल्पकाराला निमंत्रण नव्हतं, कारण आपल्याकडे ती पद्धतच आहे की ॲडमिशन मिळो मास्तर मारो. तर त्यामुळे इथे तो पुतळा आणल्यानंतर एकाच्या लक्षात आलं, अर म्हणे ते शिल्पकारांना राहिलं निमंत्रण द्यायचं. मग एक जण गेला शिल्पकाराला, हे तुम्हाला निमंत्रण. ते म्हणाले मी नाही येणार त्या कार्यक्रमाला. ते म्हणाले का, हा पुतळा माझ्याबरोबर ज्या सगळ्या लोकांनी केलेल्या ते माझे 22 कामगार आहेत ना, त्यांना पण तुम्ही निमंत्रण दिलं पाहिजे, त्याशिवाय मी येणार नाही. होय नाही करतात त्याही लोकांना सगळ्यांना निमंत्रण मिळालं. आणि मग पुढे पुण्यातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या शिवाजी मंदिरमध्ये उभारलाय तिथे करमरकरांचा सत्कार झाला. तिथे नचिम केळकर अध्यक्ष होते आणि तो शिल्पकाराला जो न्याय मिळाला तर तो हा. आता ह्या पुतळ्याच्या पुढे आज छोटी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एक छोटी प्रतिकृती ठेवलेली आहे. ह्या पुतळ्याची ओरिजिनल प्रतिकृती सासवण्याला एवढीशी आहे. काही वर्षांनी तुम्ही जेव्हा उमेश बरोबर सासवण्याला जाल तेव्हा तुम्ही आवर्जून पहा, त्या सासवण्याला करमरकरांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करतानाच एक म्हैस बसलेली. ती म्हैस इतकी उभे की आपण जवळ जाऊन असा हातच लावतो त्या म्हशीला. एक कुत्र्याचं पिलू केलेलं आहे, एक बकरी केलेली आहे, कोळीन दाखवलेली एक मासे विकायला निघालेली. ती मूर्ती जरी पाहिली तरी असं वाटतं की तो मासा खरंच जिवंत असावा. अप्रतिम सगळी शिल्प त्यांनी केलेली आहेत, ती आवर्जून आपण बघितली पाहिजे. करमरकर म्हणजे भारताचं भूषण आहे. तर त्या करमरकरांनी उभारलेला हा पुतळा आहे. हे जे 4 पॅनल्स उभारले त्याच्यामध्ये मात्र त्या काळच्या इतिहासाप्रमाणे जरी मान्य असला तरी आजच्या काळाच्या इतिहासाप्रमाणे एक चुकीचं शिल्प उभारण्यात आलेलं होतं, कारण तेव्हा त्याला काही पुरावे नव्हते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग उभारलेला आहे. इतिहास अर्थात दंतकथा कथांवरती आधारित असतो. तर प्रत्यक्षामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून हा प्रसंग काही महाराजांच्या आयुष्यात घडलेला नाही. परंतु आपण जेव्हा बरोबर समोर जाऊ, हे जेव्हा बरोबर समोरचं जे शिल्प आहे
पॅनल केलेलं आहे ते त्या प्रसंगाचं आहे. बाकी जे आहे राज्याभिषेकाचं आहे. तर राज्याभिषेकाचं पहिलं अशा प्रकारचं शिल्प महाराष्ट्रामध्ये जे इथं उभारलं गेलं, त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांचं पहिलं शिल्प उभारलं कर्नाटकामध्ये बेळगावच्या जवळ मल्लम्मा देसाईनी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकापूर्वीचं जे एक चित्र आहे ते औंधच्या म्युझियममध्ये आहे. तिथं महाराजांना स्नानाची तयारी करतानाच महाराज असे उघडे बसलेले आहेत आणि त्या चित्रकारांनी अप्रतिम चित्र काढलेलं आहे ते. आणि मग असा सगळा अभ्यास करून, इतिहासाचा अभ्यास करून, अभ्यासान्वये काढलेले जे सगळे शिल्प आहे ते म्हणजे हे शिल्प आहे. तर आज महाराजांच्या पुतळ्याला खूप आनंद झालेला असणार की या निमित्तानं पुण्यातले इतके विद्वान लोक आज इथे एकत्र आलेले आहेत आणि ते शांतपणे आपल्या पुतळ्याकडे बघतायत. याच्यासारखा दुसरा आनंद नाही. तर आपण आता त्या पुतळ्यापाशी जवळ जाऊयात, आपण ते सगळं बघूयात. जायबा सरांच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आपण तिथं पुष्प अर्पण करून ते आपल्याला आज खरं तर असं ठरलं होतं अगोदर, कारण याला परमिशन घ्यायला 8 दिवस लागतात. परंतु आणि त्यामुळे आपल्याला बाहेरूनच हे सगळं ऐकावं लागलं असतं. पण राऊत सरांनी सांगितलं की जर तुम्ही प्रयत्न करू शकले तर तुम्ही त्यावेळेस मडके साहेब जे आहेत ते पूर्वी हे धर्मदाय आयुक्त हे असं धरलं तरी चालेल. धर्मदाय आयुक्त होते आणि सरांनी मग लगेच त्यांचा परिचय असल्यामुळं कालच्या काल पत्र तयार केलं. आपले जे सेक्रेटरी आहेत अण्णा देवखेळे, अण्णा देवखेळे आणि सर लगेच गेले ना आपल्या परमिशन मिळालं. सरांच्या हस्ते आज एक खूप मोठा योग याची सरांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी उपक्रमाची सुरुवात करण्यात योग मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे बघा, एक मिनिट इकडे इकडे त्यांच्यामुळे 2 गोष्टी झाल्या. वेळेच्या अगोदर आतमध्ये आलो आणि दुसरं मोफत आतमध्ये आलो. दुसरं महाराष्ट्रातले ज्येष्ठ इतिहासकार बाळासाहेब हजर आहेत, बाळासाहेब केंदळे. माझ्या भाषणामध्ये जर काही चूक झाली तर त्याचं एक्सप्लेनेशन हवं असेल तर ते त्यांना विचारायचं. इतिहासाबद्दल काहीही शंका असली तर ती तुम्ही आजच्या दिवस त्यांना विचारायची आहे. त्यांच्यापुढे मी शक्यतो भाषण द्यायचं टाळतो आणि माझ्यावर सूड उगवण्यासाठी ते त्यांच्या कॉलेजला दरवर्षी माझी व्याख्यानं ठेवतात. आत्ता ज्या वास्तूमध्ये आपण सगळे इथे जमलेलो आहोत ती वास्तू माझ्या व्यक्तिगत जीवनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. कारण मी या वास्तूमध्ये माझ्या 4थीपासून अभ्यास केला. तेव्हा या वाड्यामध्ये प्रवेश मोफत असायचा आणि हा सगळ्या वाड्यामध्ये खूप लोक येऊन झोपलेले असायचे. तर हे ठिकाण एकेकाळी पुणेकरांसाठी झोपेचं अत्यंत आवडतं ठिकाण असायचं. आणि 4:30 पावणे 5 वाजता सगळी तरुण मुलं त्या बाजूला गेलेली असायची. तर मी 4थीला असताना मला एकदा प्रश्न पडला म्हणून मी थोरल्या भावाला असं विचारलं की सगळी मुलं वेळ झाली की तिकडे का जातात पावणे 5 वाजता. तो म्हणाला तुला काही वर्षांनी कळेल. 10वीला गेल्यावर मला कळलं अहिल्यादेवी रेणुका स्वरूप हुजूरपागा शाळा सुटतात, तर त्यामुळे सगळी मुलं तिकडे गेलेली असतात. हां, आता माझं वय 54 आहे. आता मी त्या बाजूला जात नाही. माझा मुलगा माझ्या बरोबर आलाय पण मी त्याला तिकडे जाऊ दिलं नाही. तर आता हा जो शनिवार वाडा या वाड्यामध्ये आपण जे बसलेलो आहोत तर या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही दक्षिण महाराष्ट्रातली एकेकाळची नव्हे तर आजची सगळ्यात सुंदर वास्तू आहे. आधुनिक वैभव संपन्न आणि कलाविष्कारानं अशी समृद्ध वास्तू आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वेळ मिळाला नाही. त्यांचं सगळं आयुष्य जे आहे ते सगळं आयुष्य संघर्षामध्ये गेलं. त्यामुळे त्यांच्या कालखंडातली बांधकामं जी आपल्याला दिसतात ती दुर्गांच्या संदर्भातली आहेत. आणि जेव्हा राज्याला स्वास्थ्य लाभतं तेव्हा राजधानी ही दुर्गम भागामध्ये न राहता ती जमिनीवरती येते. त्यामुळे शिवछत्रपतींच्या काळामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये आपली जी सगळी राजधानी आहे महाराणी ताराबाई साहेब तर ह्या सगळ्या दुर्गम भागामध्ये आहेत. आणि मग छत्रपती शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू महाराज नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव सातारला अजिंक्य ताराला ते आले. सातारा ही राजधानीचं शहर झालं. आणि मग पुढे आता दुर्गम भागामध्ये राजधानी ठेवायची गरज पडली नाही आणि त्यांचे कारभारी म्हणजे पेशवे. आणि मग पेशव्यांच्या ताब्यामध्ये जहागिरीच्या माध्यमातून हा सगळा भाग आल्यानंतर वाडा बांधला गेला. 1733 ते 1818 अशी सलग 85 वर्ष या वास्तूवरती एकेकाळी भगवा झेंडा हा लहरत होता. हे या वास्तूचं सगळ्यात महत्त्वाचं भाग्य आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजे थोरल्या बाजीराव साहेबांचे जे वडील आहेत ते जेव्हा सासवड मुक्कामी राहत होते तर निवासाची गैरसोय व्हायला लागली की सासवडवरून साताऱ्याला जात असताना
निवासाची गैरसोय असेल, लोकांना भेटणं असेल, परराज्याचे वकील येणं हा सगळा भाग असेल, तर याच्यावरती काय करायचं म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की अशी काहीतरी वास्तू आपण शोधली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की माणसाचं बालपण किंवा माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची वर्षे ज्या ठिकाणी जातात त्या वास्तू तो विसरत नाही. पेशवे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा ते सासवडला ज्यांच्या वाड्यामध्ये राहिले ते पुरंदरे, तर त्या पुरंदऱ्यांच्या वाड्याची थोडीफार प्रतिकृती म्हणजे हा वाडा आहे. तुमच्यापैकी काहींनी एक डाव भूताचा अशोक सराफचा जर सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तो वाडा दाखवलेला आहे. काही दिवसांनीच उमेश तुम्हाला सासवडला घेऊन जाईल. काल बहुतेक सोपान महाराजांच्या समाधीपाशी पण गेला होता. तर सासवडला त्या सगळ्या वास्तू आहेत. तिथून इथं पुण्यामध्ये यायचं ठरल्यानंतर 2/4/1726 हा सगळा भाग म्हणजे पुणे कसबा आणि पुणे प्रांत वंशपरंपरागत पद्धतीनं आता छत्रपतींनी पेशव्यांना दिला. त्यामुळे आता पेशव्यांची अशी निकट निर्माण झाली की आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वास्तू निवासासाठी बांधली पाहिजे. म्हणून घर बांधण्याचा अर्ज तेव्हा साताऱ्याला केला. आजही आपल्याला घर बांधण्याचा अर्ज महानगरपालिकेकडे करावा लागतो पहा. तर आज येताना नेमकं आपण महानगरपालिकेला खरं म्हणजे जाणार होतो. ते महानगरपालिकेला सगो बर्वे हे पहिले आयुक्त होते. तर महानगरपालिकेबद्दल 2 मिनिटात सांगतो, कारण बातमीमध्ये मी लिहिले आपण पुणे महानगरपालिका दाखवणार होतो. तर सगो बर्वेंचं आता पुतळा उभारायचं काम चालू आहे. सगो बर्वे हे पुणे महानगरपालिकेचे पहिले आयुक्त. त्याच्यापूर्वी नगरपालिका होती. एकदा बर्वे गेले मंडईमध्ये वांगी आणायला, तेव्हा आयुक्त असूनही ते स्वतःच्या पैशांनी वांगी विकत घेत असावेत. तर तो जो विकणारा मनुष्य होता त्याने ती वांगी अशी उचलली आणि बर्वेंना दिली. तर बर्वे म्हणाले, अहो जरा वजन करून द्या की. त्याने असं त्यांच्याकडे बघितलं. तो म्हणाला, तुम्ही मला ओळखत नाही वाटतं. तो म्हणाला, तुम्ही कोण आहात? तो म्हणाला, पुण्याचा मंडईतला मी विक्रेता आहे, मला पुण्याचा मंडईकर म्हणतात. मग वजन का करत नाही? नाही मी सांगतो ते बरोबर, हेच वजन. बरं म्हणाले, ठीक आहे, उद्या बघा काय करतो मी आता. बर्वे गेले. दुसऱ्या दिवशी पोलीस फाटा घेऊन आले. अख्ख्या मंडईला वेढा दिला. सगळे दुकानदारांची वजनमाप जप्त केली आणि ती क्रॉस चेक केली. ज्यांची शास्त्रशुद्ध होती, योग्य होती, त्यांना सोडून दिलं. आणि त्यात नेमका हा कालचा वांगी विकणारा पकडला. तो आला. हो म्हणाले, साहेब तुम्ही? हो म्हणाले, मला पुण्याचा आयुक्त म्हणतात, मी सगो बर्वे आहे आणि म्हणूनच धाड टाकली होती. पुण्याची मंडई एकमेव मंडई ज्या मंडईमध्ये शास्त्रशुद्ध काटा आतमध्ये ठेवला आहे. बाकी तुम्हाला जगात कुठल्याही मंडईमध्ये शास्त्रशुद्ध काटा दिसणार नाही. म्हणजे लोकांच्या वजन मापावर किती अविश्वास आहे बघा. म्हणून तिथं तो काटा ठेवलेला आहे. आता कोणी तिथं वजन करत जात नाही. खरं म्हणजे मंडईमध्ये माझं लग्न झाल्याबरोबर मी माझ्या मिसेसला घेऊन गेलो. त्या मंडईतल्या आजीबाईंनी मला लगेच ओळखलं. ती म्हणाली, ते हेरिटेज वॉकवाले राऊत सर तुम्हीच ना? मी असं बायकोकडे बघितलं. बघ मला मंडईतल्या विक्रेतेसुद्धा ओळखतात. माझी बायको MA MPhil असल्यामुळे, इतिहासाचे प्राध्यापक असल्यामुळे तिला भूतकाळाचा शोध घेण्याची तीव्र गरज. तिने त्या बाईंना विचारलं, तुम्ही राऊत सरांना कसं ओळखता? तर ती म्हणाली, अहो ते MA MPhil PhD त्याचं साधं कारण आहे, त्यांच्या पिशवीमध्ये टॅमॅटो सगळ्यात खाली आहेत, भोपळे सगळ्यात वर आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की अर्ज केला पेशव्यांनी छत्रपतींकडे आणि 65 हात लांब आणि 35 हात रुंद असं घर तुम्ही आम्हाला बांधायला परवानगी द्या. आजच्या भाषेमध्ये तो TDR जे काही घराचं क्षेत्रफळ आहे ते असं सगळं घर तुम्ही आम्हाला बांधायला परवानगी द्या असा अर्ज केला. आणि जागा कमी पडली म्हणून परत एक अर्ज केला ज्याच्यामध्ये 6.25 एकर जागा घर बांधण्यासाठी मंजूर करण्यात आली. प्राध्यापकांची उडी 1 BHK 2 BHK फार तर 3 BHK सगळेच आरियर्स वगैरे जर सगळे मिळाले तर मग 4 BHK असं. इथं पेशव्यांना 6.25 एकर जागा आता घर बांधण्यासाठी मिळाली. म्हणून त्यांनी काय केलं, बहिर्जी जांभरे आणि वाकोजी जांभरे यांना मोबदला देऊन, ते पूर्वी इथं राहत होते, त्यांचं पुनर्वसन केलं. अन्यथा सरकारी पुनर्वसन म्हणजे कसं असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दयापवार म्हणजे धरण जेव्हा उभं राहतं तेव्हा काय लोकांचे हाल होतात ते आपण पाहतो. तर त्यांना जागा दिली. आणि मग इंजिनियर जे होते शिवरामपंत लिमये आणि त्यांचे 3 पुत्र रघुनाथ, गोविंद आणि जिवाजी, ह्या सगळ्या लोकांनी मिळून ह्या ज्या सगळ्या वाड्याचं बांधकाम आहे ते केलं. त्याच्यामध्ये त्यांना दगडाचं काम ज्या माणसाने केलं तो म्हणजे मोराजी पाथरवट, त्याच्याबरोबर 4 माणसं होती. ती 4 माणसं गवंडी म्हणून काम करताना अब्दुल नाईक पवार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये जी नावं जी येतात ती म्हणजे फक्त गणेश दत्तात्रय, म्हणजे आडनाव येत नाही. मग दत्तात्रय गणेश दत्तात्रय कागदपत्र वाचताना हेच कळत नाही की नक्की कोण गणेश दत्तात्रय. तर जसं इंग्लंडमध्ये हेनरी पहिला, हेनरी दुसरा, हेनरी तिसरा, फ्रान्समध्ये लुई पहिला, लुई दुसरा, लुई तिसरा, तसं इंग्रज आल्यानंतर आपल्याकडे आडनावं आली. आणि छत्रपतींचं आडनाव तर बघा घाटगे. घाटगे आडनाव कसं पडलं, घाट राखतात ते घाटगे. बाबरचं आत्मचरित्र आहे बाबरनामा, त्याच्यामध्ये एकाचं आडनाव आहे चांबडेफोड. चांबडेफोड म्हणजे काय, तर तो जो चांबडे कमवायचा तो. आता आम्ही राऊत आहोत. राऊत म्हणजे कोण, तर पानिपतच्या लढाईवरच नव्हे तर मराठ्यांच्या सैन्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जे सैन्य पाठवायचं ते जिंकले तर मागचे पुढे येणार, राऊत हारले तर ते मागे यायचे. म्हणून आता एका पक्षाने राऊतांना पक्षाचा प्रवक्ता केलेला आहे.
तर या बांधकामामध्ये सुतारांना जे नेमलं ते देवजी कोंडाजी होते. पुढे खाजगीवाल्यांकडे हे काम गेलं आणि मग 10/10/1730ला म्हणजे आता बघा 2030 किती वर्ष पूर्ण होतील शनिवारवाड्याच्या बांधकामाला. आता तरी हे दगडी बांधकाम सगळं जसंच्या तसं आहे. आपल्याला गोव्यामधलं उदाहरण माहिती आहे. मांडवी नदीच्या पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री गेले 2दा आणि 2दा त्यांच्यासमोरच तो सगळा पूल कोसळला. आता हे कुठलं राष्ट्रभक्तीचं सिमेंट छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या बांधकामात वापरलं आहे, शिवनेरीच्या बांधकामामध्ये वापरलं आहे, शनिवारवाड्याच्या बांधकामामध्ये सगळं वापरलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते लोक अत्यंत देशाभिमानाने प्रेरित होऊन त्यांनी हे काम केलेलं आपल्याला दिसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या वाड्याच्या भूमिपूजन समारंभासाठी लाल महालातली माती आणून ती भूमिपूजनाला इथे वापरलेली होती. हा इतिहासाशी असणारा दुवा पहा की थोरल्या बाजीराव पेशवे जे अजिंक्य पेशवे म्हणून ओळखले जातात, जे एकही लढाई हारले नाहीत, ते एकच लढाई हारले ती म्हणजे प्रेमाची जी व्यक्तिगत जीवनातली होती. त्यामुळे मी नेहमी आमच्या कॉलेजच्या मुलांना पहिल्या व्याख्यानाला इथं घेऊन येतो. हे बकुळीचं झाड आहे बघा, त्या बकुळीच्या झाडाखाली आमची सगळी मुलं उभी राहतात. तुम्ही जाताना बकुळीची फुलं घ्या एक एक आणि कवीची कविता आहे, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलांपरी. त्या बकुळीचा वास इतका छान असतो, कित्येक वर्ष तो टिकतो. त्या बकुळीच्या झाडाखाली मुलांना नेऊन मुद्दाम उभा करतो आणि त्यांना हे उदाहरण सांगतो, बाबांनो बाहेर ज्या माणसाचा पुतळा उभा आहे तो जगातला सगळ्यात अजिंक्य योद्धा आहे, परंतु त्याला सगळ्यात महत्त्वाच्या विषयामध्ये अपयश आलेलं होतं, ते तुम्ही टाळा. मुलं 3 वर्ष माझं ऐकतात, नंतर ते ऐकत नाहीत, मग मलाच पत्रिका द्यायला येतात. ह्या शनिवारवाड्याचं दार जे आहे ते उत्तरेच्या दिशेला आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचं पुतळ्याचं तोंड उत्तरेच्या दिशेला आहे. आमच्या कॉलेजचं तोंड उत्तरेच्या दिशेला आहे. भाऊ रंगारींचं तोंड उत्तरेच्या दिशेला आहे. लोकमान्य टिळकांचं पुतळ्याचं तोंड उत्तरेच्या दिशेला आहे. का उत्तरेच्या दिशेला आहे? तर उत्तरेला दिल्ली आहे. म्हणून मराठी माणसाचं स्वप्न आहे कधीतरी दिल्लीला जाऊन बसायचं, परंतु मध्येच साबरमती विरुद्ध बारामती असा संघर्ष झाला. पुढे मी सांगायची गरज नाही. पुढे 22/10/1730ला छत्रपती शाहूराजांनी काय केलं? चांदीचा टिकाव आणला. काय श्रीमंती होती बघा, चांदीचा टिकाव. आणि त्यांनी 7 कुदळीचे घाव त्यांनी घातले आणि 5व्या कुदळीमध्ये श्री गणेशाची मूर्ती सापडली असं म्हणतात. आता काही वेळा कसं होतं, हीच जागा का निवडली? तर म्हणे कुत्र्यांचा पाठलाग ससे करत होते असं सांगतात. कुठली जागा निवडायची असेल तर त्याला काहीतरी कारण मीमांसा द्यावी लागते ना, नाहीतर आपले लोक कसे असतात काहीही त्रुटी काढू शकतात. काय ती जागा आहे, त्याला काय अर्थ आहे का? ते नदी किनारीच कशाला घेतली, असंच कशाला केलं, तसं म्हणून अशी एखादी कथा सांगितली की लोक हां हे लय भन्नाट आहे. तर 5वीच कुदळ जेव्हा त्यांनी मारली तेव्हा गणेशाची मूर्ती सापडली. त्यामुळे गणेश नाव किती महत्त्वाचं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि सुरुवातीला असं ठरलं की वाड्यामध्ये फक्त पेशवे राहणार आणि अधिकाऱ्यांसाठी आजूबाजूला स्वतंत्र वाडे असणार. आता असं आहे, साहेबाच्या केबिनमध्ये जायला कोणाला आवडत नाही, खूप लोकांना आवडतं, म्हणजे बोलणी न खाण्यासाठी. तर तसं पेशव्यांच्या वाड्यामध्ये आपणही राहावं असं सुरुवातीला खूप लोकांना वाटत होतं. पेशवे खूपच हुशार होते. एकाला प्रवेश दिला तर उरलेल्या सगळ्यांना प्रवेश देणार हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी अत्यंत हुशारीने सगळ्यांना 4 हात लांब ठेवलं आणि ते म्हणाले की आम्ही इथं राहू, हळूहळू एकेकाचं बघूयात. त्यामुळे पुण्यातल्या सगळ्यात महत्त्वाचे वाडे बघा आजूबाजूला दिसतात. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते आहे. 22/1/1732ला वास्तुशांती झाली. वास्तुशांतीचा खर्च झाला त्या काळामध्ये 16,120 रुपये. आता 1826ला 1 रुपयामध्ये 23 किलो बाजरी, 22 किलो ज्वारी येत होते आणि 1 रुपयामध्ये 10 तोळे चांदी येत होते. एवढी 1 रुपयाला किंमत होती. आता घरी गेल्यानंतर कम्प्युटरवरती 1 किलो चांदीचा हिशोब करायचा, त्याच्यातून 1 रुपया काढायचा, त्याच्याप्रमाणे ज्वारी बाजरीचं काय होतं ते बघायचं, म्हणजे वास्तुशांतीला किती खर्च आला ते आपल्याला कळेल. एवढा पेशव्यांनी वास्तुशांतीला खर्च केला होता आणि पुढे आयुष्यभर पेशवे कायम कर्जात राहिले. छत्रपती शिवाजी महाराज कधीही कर्जात नव्हते. ते राज्य अत्यंत फायद्यात त्यांनी चालवलेलं होतं. ज्या मराठी मुलाला राज्य चालवायचा अजिबात अनुभव नव्हता, ज्याला खरं म्हणजे आरमाराचा अनुभव नव्हता, त्यांनी जलदुर्ग बांधले. आणि मराठी माणसाला व्यवहार कळत नाही, व्यापार कळत नाही असं म्हणतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा खजिना काठोकाठ भरलेला होता. पेशवे जेव्हा 16 लाख रुपये कर्जात होते तेव्हा नाना फडणवीसांकडे 9 कोटी रुपये होते. म्हणजे नानांना 9 कोट नारायण म्हणायचे. आता जगाच्या पाठीवर मालक कर्जात आणि नोकर तुपात, कसं काय असं होतं? असं फक्त भारतात होतं. आणि शनिवारवाड्याच्या संरक्षणाला WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि गॅट करार आला. तर त्याच्यानुसार काय झालं, तर परकीय लोकांना आपण आपल्याकडे नोकरीला ठेवू शकतो. पेशवे किती हुशार. पेशवेंनी त्या काळामध्ये शनिवारवाड्याचं संरक्षण करायला अफगाणिस्तानमधले गार्दी ठेवलेले होते. म्हणजे मराठी माणसं पहिली ज्यांनी परकीय नोकर ठेवलेले होते. लोक इंग्लंडला गेले की बुटाला पॉलिश करून घेतात मुद्दाम आणि परत भारतात आल्यावर सांगतात गोऱ्या माणसाकडून बुटाला पॉलिश करून घेतले, त्याच्यासमोर उभा राहून त्यांना त्यात खूप आनंद होतो.
तर पेशव्यांनी अरबांना आपल्याकडे गार्डियन म्हणून ते रदी हा शब्द कुठून आला, तर तो गार्डियनवरनं आला. तर त्यांना तिथं ठेवलेलं होतं. म्हणजे आपली पोच किती पुढे होती. जगातला पहिला आंतरराष्ट्रीय, आंतरधर्मीय, आंतरराज्यीय, आंतरजातीय विवाह कोणी केला, चंद्रगुप्त मौर्य यांनी केला. सेल्युकस निकेटरची मुलगी हेलन. जर कोणाला विक्रम मोडायचा असेल तर शक्यता आहे. मग अशी वास्तुशांत इथं झाली. आणि थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये रोज 522 स्वार या वाड्याच्या संरक्षणासाठी नेमलेले होते. किती पगार द्यावा लागत असेल, कारण 2 पाळ्यांमध्ये ते लोक काम करायचे. 12-12 तासाच्या ड्युटी असायच्या. आपण जे जागते रवा ऐकतो ते वाड्याच्या भोवती ते लोक असायचे. आणि मग शनिवार वाड्याभोवती कोणीही उंच घरं, वाड्या, हवेल्या बांधायच्या नाहीत. हे आत्ताच्या सरकारचं धोरण नाही. पेशव्यांच्या काळापासून छत्रपतींनी आदेश काढला होता. 1764चा आदेश आहे. शनिवारवाड्याच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं शनिवारवाड्यापेक्षा उंच बांधकाम केलं जाणार नाही. साहेबापेक्षा कोणाचंही घर उंच असता कामा नाही. गावांमध्ये बघा, पाटलाचा वाडा सगळ्यात मोठा, पाटलाच्या वाड्यापेक्षा उंच कोणी बांधायचं नाही. हे त्यावेळेलाही पेशव्यांनी तत्त्व पाळलेलं होतं. 1779 ते 1779ला या वाड्याच्या संरक्षणाला 3144 संरक्षक होते. आणि सवाई माधवरावांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तर सवाई माधवराव ज्या पलंगावरती झोपायचे त्या पलंगाच्या भोवती, आणि ते लहान असताना, बाळ असताना त्यांच्या पाळण्याच्या भोवती, झोपण्याच्या पलंगाभोवती 4 खिदमतगार उभे असायचे तलवारी घेऊन. सवाई माधवराव वयाच्या 40व्या दिवशी पेशवे झाले, जेव्हा अख्ख्या युरोप त्यांच्या ताब्यामध्ये असेल एवढं साम्राज्य त्यांच्या ताब्यात होतं. त्यांना असं हातात घेऊन उभे राहायचे. त्यांना पाळण्यात झोपवलं की बाजूला 4 जण अशा नंग्या तलवारी घेऊन उभे राहायचे. का? या पेशव्यांच्या जीवाला काहीही अपघात होता कामा नये अशी संरक्षणाची त्यांची व्यवस्था होती. तो पलंगाचा जो चौकीदार होता त्याचा महिन्याचा पगार होता 1 रुपया. तो जो तलवार घेऊन माणूस उभा राहायचा की या बाळाला काही होता कामा नये, त्याचा महिन्याचा पगार होता 1 रुपया. जेम्स वेल्स, डॅनियल गंगाराम तांबटांची चित्र जी आहेत, आता आपण जाताना तिथं चित्र बघणार आहोत, ती आपण बघूयात. आता हे जे सगळं बांधकाम साहित्य ते कुठून आलं, तर दगड होता चिंचवडचा. चिंचवडवरून सगळा दगड इथं आणण्यात येताना चुना जेजुरीवरनं आणण्यात आला. पूर्वी इथं बैल असे फिरवत ठेवायचे आणि तो चुन्याचं बांधकाम चाललेलं असायचं, ते मळत असायचे चुना. आता ते गेलंय. खूप लोकांना चुन्याचे वेगळे उपयोग कळल्यानंतर चुना वेगळ्या गोष्टींसाठी वापरायला लागले. बांधकामात काय काय वापरलंय? चुना, वाळू, वाख म्हणजे झाडाचा चीक काढून आणलेला तो, डिंक, मेण, गूळ, ताक हे मिश्रण 40 दिवस एकत्र करून ते घाण्यामध्ये मळत राहायचं. आता 40 दिवस जर मळलं तर ते किती घट्ट होईल. म्हणून तर याच्यावरती तोफा डागल्यानंतर सुद्धा या बांधकामाला काही व्हायचं नाही. आणि मग ते मळायचं. सर्वत्र वाड्याच्या बांधकामामध्ये सागवानाचं लाकूड वापरलेलं होतं. छत्रपतींनी कान्होजी आंग्रेंना आदेश दिलेला होता की लाकूड आम्ही जेव्हा सांगू तेव्हाच तुम्ही आमच्याकडे ते पाठवायचं. तोपर्यंत सागवान लाकूड कापायला कोणालाही परवानगी नव्हती. काल परवा पेपरला बातमी, जो उठला तो आता महाराष्ट्र शासनाकडे अर्ज करतोय, आमच्या घरातलं चंदनाचं झाड कापायला आम्हाला परवानगी द्या. पेशव्यांच्या काळामध्ये कोणालाही सागाचं झाड कापायचं असेल तर कोणालाही परवानगी नव्हती. इथं जो नगरकर वाडा आहे त्या वाड्याला लाकूड पुरवायचं काम ज्यांना दिलं होतं त्यांचं खरं आडनाव होतं अभ्यंकर. ते पेशव्यांच्या वाड्याला लाकूड पुरवतात म्हणून त्यांचं आडनाव पडलं लकडे. आता ते जे लकडे ते दोन्ही आडनाव लावतात, लकडे आणि अभ्यंकर. आता हे शिवरामपंत लिमये जे अभियंते होते ते पेशव्यांचा सगळा खाजगीचा कारभार सांभाळत होते म्हणून हळूहळू त्यांचं आडनाव पडलं खाजगीवाले. इथं जे खाजगीवाले जो वाडा आहे त्याचं कारण ते आहे. माझे एक मित्र आहेत गरुड, मी त्यांना विचारलं तुमचं आडनाव गरुड कसं काय, तर औंधचे जे पंतप्रतिनिधी ते म्हणायचे गरुड पुराण वाचून दाखवणाऱ्याला बोलवा. आता एवढं सलग वाक्य बोलायचा भयंकर कंटाळा यायला लागला म्हणून पुढे हळूहळू कमी होत गरुडाला बोलवा. मग तो गरुडाला आता तो झाला गरुड. तर हे शिवरामपंत लिमये पुढे खाजगीवाले झाले. रंगवट चित्र होते. इथं कोपऱ्यावरती नदीच्या किनाऱ्याच्या तिथे तोंडाशी चित्रावांनी बांधलेली मंदिर आहेत बघा, तर ते म्हणजे चित्राव, ओंकारेश्वराशी चित्रावांचा संबंध आहे. कंत्राटदार होते अभ्यंकर, त्या अभ्यंकरांचे झाले पुढे लकडे, अभ्यंकर आणि निंबाळकर. लाकूड पुरवठा सगळा केला नारो आबाजी नगरकर, जो नगरकरांचा वाडा आहे तो. सागवान आणि शिसम हे आंबेगाव आणि जुन्नरवरून इथं आलं. या संपूर्ण वाड्याचं माळी कामाची जबाबदारी होती सयाजी यांच्याकडे. नंतर मीनागिरी जे सगळं बांधकामामधले जे सगळं छोटं जे आपण जे फॉल सिलिंग म्हणतो, प्रत्यक्षात तुम्हाला पेशव्यांच्या काळातलं उत्कृष्ट फॉल सिलिंग बघायचं असेल तर नानावाड्यामध्ये आजही वरती ते सलग आहे आणि विश्रामबाग वाड्यामध्ये सुद्धा ते फॉल सिलिंग आहे, ते आवर्जून तुम्ही पहा. रंगकाम आणि भित्तीचित्रकार राघव तानाजी मानकू अनुपराव यांनी केलं. आता या वाड्याची जी दक्षिणोत्तर लांबी आहे ती आहे 555 फूट, पूर्व पश्चिम आहे 495 फूट. 6 एकरपेक्षा जास्त क्षेत्र या वाड्याने व्यापलेलं आहे. तट जे आहेत ते आहेत 33 फूट उंचीचे, जमिनीपासून 16 फूट पक्का दगड आहे खाली आणि त्याच्यावरती सगळं 17 फूट विटांचं बांधकाम केलेलं आहे. विटा सर्व आडव्या आहेत, त्याच्यामध्ये चुन्याने भरलेलं बांधकाम आहे.
वरती त्या तटबंदीला सगळ्या जंग्या केलेल्या आहेत, म्हणजे ज्याच्यातून बाण मारता येतात, गोळ्या मारता येतात, असं सगळं केलेलं आहे. आणि अर्धवर्तुळाकार पोकळीमध्ये समोरच्या बाजूला ईशान्येकडचा जो बुरुज आहे त्याच्यामध्ये तोफा ठेवायची व्यवस्था होती आणि आतमध्ये सगळ्या दारुगोळा ठेवायची व्यवस्था होती. दर विजयादशमीला नवीन जरी पटकावरती बसवायचे आणि त्याला 20 तोफांची सलामी दिली जायची. भारत स्वतंत्र झाला तेव्हा शनिवारवाड्यावरचं पहिलं झेंडावंदन जे होतं तर युनियन जॅक खाली आला आणि रात्री 12 वाजता जेव्हा झेंडा आपला वर गेला तो क्रांतीवीर नाना पाटलांच्या हस्ते गेलेला होता. इथलं झेंडावंदन आटोपून क्रांतीसिंह नाना पाटील सातारला गेले आणि सकाळी 10 वाजता तिथलं झेंडावंदन झालं. तर आम्ही जेव्हा कुमार केतकरांनी लिहिलेलं पुस्तक बालभारतीमध्ये संपादित करत होतो, बाळासाहेब होते त्याच्यामध्ये बालभारतीच्या कामामध्ये, तर मला प्रश्न पडला की इथलं झेंडावंदन आटोपून सकाळी तिथं कसं काय केलं, सकाळीच त्यांनी तिथलं केलं असेल. म्हणून सकाळच्या फायली काढल्या तर 16 ऑगस्टचा अंक नाही, कारण 15 ऑगस्टला सुट्टी होती. मग तर 14 ऑगस्टचा अंक जो 15 ऑगस्टला प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये ही बातमी आम्हाला सापडली की झेंडावंदन यावेळेला झालं. आणि मग नाना पाटलांचं आत्मचरित्राचे शब्दांकन त्यांच्या पीएने केलं. त्यात त्यांनी लिहिलं की आम्ही रात्रीच निघालो, सकाळी पोहोचलो. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये छोटे छोटे बदल करायचे झाले तरी कशा प्रकारचे ऐतिहासिक पुरावे शोधावे लागतात हे तुम्हाला सांगायचं होतं. मग दिल्ली दरवाजा जो तो उत्तराभिमुख आहे तो सी आकाराचा आहे. अन्यथा वरती गडांवरती जे बांधकाम केलेलं असायचं ते सगळे एस आकाराचे दरवाजे असायचे. का तर शत्रू समोरून आला तर त्याला गोळ्या मारायला सोपं पडायचं. इथं ते करायची काही गरज नव्हती. नगारखाना पहाटे आणि मध्यान्नीला वाजायचा. तिन्ही सांजा वेळ कळवण्याची सोय शनिवारवाड्यामध्ये होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, थोरल्या माधवरावांनी नंतर इंग्रजांकडून घड्याळं मागवलेली होती आणि ती घड्याळं वर लक्ष द्यायला एक माणूस तिथं उभा राहायचा तलवार घेऊन, त्या घड्याळाला कोणी हात लावू नये म्हणून. घड्याळ दुरुस्त करायचं काम एका विशिष्ट माणसाला दिलेलं असायचं. त्या काळी घड्याळ, दुर्बीण या भयंकर भन्नाट गोष्टी होत्या. त्या ज्याच्याकडे असायचं लोक येता जाता असे आश्चर्याने घड्याळाकडे बघायचे. आता घड्याळाकडे फारसे कोणी बघत नाही, कारण आता मोबाईल आलेला आहे. मोबाईलमध्ये घड्याळ आहे, त्यामुळे हातावरची घड्याळ आता कमी व्हायला लागली. गांधीजींच्या काळातलं तर घड्याळ गेलंच. आणि मोबाईलने सगळ्यात महत्त्वाचं काय काम केलं तर भारताला नम्र करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोबाईलने केलं. आता तुम्ही कुठेही जा सगळे असे खाली बघत असतात. आमच्या कॉलेजमध्ये मी जेव्हा सुरुवातीला जायचो तेव्हा सगळी मुलं माझ्याकडे अशी बघायची. आता कोणीही माझ्याकडे बघत नाही. सगळे पायऱ्यांवरती नम्रपणे राऊत सर आले की आता आम्हाला असा मुजरा मिळतो. मी इतिहासाचा प्राध्यापक झालो, पहिल्याच तासाला वर्गात गेल्याबरोबर 50 बाकांवरच्या कंपास पेट्या खाली पडल्या. सगळी मुलं आता बघायला लागली माझ्याकडे मी काय करतोय. म्हटलं मागच्या जन्मी मी आलो की तोफांची सलामी मिळायची, या जन्मी कंपास पेटीची सलामी आहे. आता इथे मस्तानी दरवाजा आहे पहा. तर मस्तानी दरवाजा जोपर्यंत मस्तानी बाईसाहेब जिवंत होत्या तोवर आजूबाजूचं कुठलंही बांधकाम झालेलं नव्हतं. छत्रपती शाहू महाराजांकडे पेशव्यांनी परवानगी मागितली की आम्हाला आजूबाजूला घराला कुंपण घालायची परवानगी द्या. राजा शाहू महाराजांचं वाक्य पत्रातलं खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणाले घराला कोट कसले बांधता, छातीचे कोट केले पाहिजेत. त्यामुळे तोपर्यंत आजूबाजूचं हे बांधकाम नव्हतं. छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर, थोरल्या बाजीराव साहेबांच्या मृत्यूनंतरच हे आजूबाजूचं बांधकाम झालेलं आहे. तोवर ही तटबंदी नव्हती. त्यामुळे त्या दरवाजाला जे नाव दिलं मस्तानी बाईसाहेब त्या दरवाजाने कधी आत आलेल्या नाहीत. हा यायचा जायचा रस्ता त्यांचा असणार पायाखालचा, म्हणून त्या दरवाजाला मस्तानी दरवाजा नाव दिलेलं आहे. खूप लोक तिथं जातात. बाजीराव मस्तानी सिनेमा आल्यानंतर शनिवारवाड्याला खूप चांगले दिवस आले आणि मग पुण्याकडे सगळे लोक धावत निघाले आणि मग खूप लोक देसाई कॉलेज यायचे म्हणायचे चला राऊत सर कोण आहेत त्यांना घ्या वाडा दाखवायला चला. वाडा दाखवायला आणलं की ते मला एकच प्रश्न विचारायचे, ते जे काच महालामध्ये त्या दोघी नाचल्या असं जे सिनेमात दाखवलेलं आहे तो काच महाल कुठे ते दाखवा. मी म्हटलं असं फक्त सिनेमात होतं, असं प्रत्यक्ष वास्तवामध्ये कधी होत नाही. नाहीतर बघा अजय देवगणचा तो तानाजी मालुसरेंवरचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये तो मधमाशा सोडतो. मधमाशांना हे कसं कळलं की आपण फक्त शत्रूलाच चावायचं, मराठ्यांना नाही चावायचं, असं कधी होत नाही. आता तो काही करताना दाखवलं, दोऱ्यानं बांधून इकडून तिकडं जातात. आता हे सगळी खोटी दृश्य आहेत, ती सिनेमातली असतात. एका सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाराम महाराज बोलत आहेत आणि मागे काचा दाखवल्यात. आता काचा काही बांधकामामध्ये तोवर वापरलेल्या जात नव्हत्या. तर त्यामुळे ऐतिहासिक सिनेमे बघताना सुद्धा इतिहासाच्या मास्तराला दृष्टी ठेवावी लागते. एकदा मी आणि आमच्या बाईसाहेब एका सिनेमाला गेलो प्राचीन भारतावरच्या. बाहेर आल्यावर तिने मला खोदून विचारलं तुम्हाला सिनेमा कसा वाटला. म्हटलं खूपच छान, पण तुम्ही नेहमीप्रमाणे काहीतरी तर चुका काढणारच ना. तिचा एक ठाम विश्वास आपल्या नवऱ्याचा जन्म चुका काढण्यासाठी झालेला आहे. तर मी म्हटलं मी नाही तुला चूक सांगणार, त्या सिनेमात ते खूप महत्त्वाची चूक आहे. नाही म्हणले सांगाच, नाही तर मी गाडीवर मागे बसणारच नाही. म्हटलं बघ मी सांगतो पण तू रागवायचं नाही माझ्यावरती. ती म्हणाली नाही रागवणार. म्हटलं बघ त्या सिनेमामध्ये जी नटी आहे ना प्राचीन भारतातली, त्या नटीच्या दंडावरती देवीची खून आहे, ते चूक आहे. ती म्हणाली मेलं तुमचं लक्ष नट्यांच्या दंडाकडे. होय, यातला कुठलाही विनोद तू घरी सांगायचा नाही, नाहीतर दुपारचं जेवण मिळायचं नाही. आता हा जो आहे खिडकीचा दरवाजा आहे त्याला कवठाचा दरवाजा असंही म्हणायचं. तिथं पूर्वी नारायणरावांची हत्या होऊन त्या दरवाजाने त्यांचं शव बाहेर नेलं म्हणून त्या दरवाजाचं नाव आहे नारायण दरवाजा.
गणेश दरवाजा इथं कोपऱ्यावरती बाहेरच्या बाजूला बरोबर गणपतीचं मंदिर आहे आणि तिथे जे आहे तर पाण्याला खजिना म्हणायचे. आपल्या पुण्यामध्ये खजिना विहीर आहे. तर खूप बावळट लोक अशी आहेत, ते जसं नाही का मध्ये तो किल्लाच उकरायला निघाले सगळे लोक. एके दिवशी किल्ल्यावरती 500-600 लोक गेले आणि त्यांना वाटलं खजिना आहे तिथे. त्या खजिना विहिरीपाशी लोक गेले आणि त्यांना वाटलं खजिना आहे. तर खजिना म्हणजे पूर्वी पाण्याला खजिना म्हणायचे. त्यामुळे पत्रव्यवहारामध्ये सुद्धा जो उल्लेख येतात तर तिथे खजिना आहे. तर आत्ताचे बावळट लोक वाचतात आणि धावत पळत निघतात. एका मोडी कागदपत्राचं भाषांतर आमच्या एका मित्राने केलं. मोडी वाक्य होतं, रस्त्यात नाच तमासे चालले होते. आमच्या मित्राने भाषांतर केलं, रस्त्यात नाचत मासे चालले होते. मग या वाड्याला जे आहे ते हजारी कारंज होतं. रोममध्ये कौताला द त्रे सारखं जे एकमेव कारंज, त्या काळी जगामध्ये 2च ठिकाणी अशी कारंज होती. एक आपल्याकडे होतं आणि एक युरोपमध्ये होतं. म्हणजे काय आपल्या लोकांची बुद्धिमत्ता असेल ती पहा. तर ते कारंज, हजारी कारंज इथे आहे आणि त्याच्यातून सहस्त्रधारा यायच्या. या वाड्याला पहिली आग लागली 1791ला. 5 मजले होते त्यावेळेला. कागदपत्रांमधून कमीत कमी 5 ते 7 मजले असा उल्लेख येतो, परंतु त्याचा खात्रीशीर पुरावा सापडलेला नाही. या वाड्यामध्ये एके दिवशी गणेशोत्सवाच्या दिवशी 1,00,000 लोक येऊन गेल्याचं कागदोपत्री नोंद ज्यांनी प्रसाद नेला. आता जर या वाड्याची कॅपॅसिटी 1,00,000 लोकांना सामावून घेणारे असेल तर आतमध्ये कदाचित कितीतरी स्वच्छतागृह असणार. नाहीतर 1,00,000 लोक आल्यानंतर त्यांनी जायचं कुठे? आता वाड्यामध्ये एकही स्वच्छतागृह नाही, ती गोष्ट सोडा. सगळ्यांना पोलीस चौकीच्या शेजारी जावं लागतं. आपल्या पुण्यामध्ये जे जगात कुठे आढळत नाही ते पुण्यामध्ये आढळतं. पोलीस चौकीच्या शेजारी स्वच्छतागृह असं एकमेव शहर पुणे शहर आहे. तो यांचा विठ्ठलरावांचा जो पुतळा आहे तो नाना पेठेमध्ये पोलीस चौकीच्या आवारात आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचा. आता ज्या माणसाने आयुष्यभर शांततेचा जप केला त्याचा पुतळा पोलीस चौकीच्या आवारामध्ये. काय करतील त्याचा काही नेम नाही. ज्या महात्मा फुलेंनी म्हणजे मंडईला विरोध केला त्यांचं ना त्या मंडईला दिलेलं आहे. ज्या लोकमान्य टिळकांनी मंडईला विरोध केला त्यांचा पुतळा त्या मंडईच्या दारात उभारलेला आहे. म्हणजे काही सांगता येत नाही. आता इथं बटाट्या मारुती आहे बघा. बटाट्या मारुती नाव कसं पडलं तर इथं बाजारपेठ भरायची, आलेले प्रत्येक लोक कांदे बटाटे ठेवायचे म्हणून झाला तो बटाट्या मारुती. आता डुल्या मारुती आहे बघा. तर 1761ला पानिपतावरती मराठ्यांचा पराभव झाला. हे ऐकून मारुतीची मूर्ती थरारली, ती डुलायला लागली म्हणून तो डुल्या मारुती झाला. सत्य मला माहीत नाही, मी काय लिहून ठेवले ते तुम्हाला सांगतोय. दुसरी आग सवाई माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये लागली 2/6/1794ला, जी खुद्द बघायला सवाई माधवराव पेशवे आणि नाना होते. तिसरी आग जी 1808ला लागली तर ती कागदपत्र पुण्यातली ताबडतोब हालून ती बारामतीकरांच्या वाड्यामध्ये नेण्यात आली. चौथी आग 1811ला लागली आणि 5वी आग 1812ला. 6वी आग जेव्हा लागली 24/12/1812ला तेव्हा या वाड्याचे मालक शुक्रवार वाड्यामध्ये झोपलेले होते. मालक कोण असतील सांगायची गरज नाही, कारण ज्यांनी आराम करण्यासाठी वाडा बांधला त्या वाड्याचं नाव विश्रामबाग वाडा, न्यू रेस्ट हाऊस. आता वाड्यामध्ये त्यांना पराक्रमाची भयंकर भीती वाटायची म्हणून त्यांनी वेगळेच वाडे बांधले. शुक्रवार पेठेतला वाडा का बांधला मी तुम्हाला सांगायची गरज नाही. बुधवार पेठेतला हा विश्रामबाग वाडा बांधला. ते या वाड्यामध्ये फारसे कधी राहिले नाही. दुसरे बाजीराव पेशवे आग लागली तेव्हा ते तिथं होते. एकदा पुण्याच्या ज्ञानप्रकाश वर्तमानपत्राला आग लागली. आपले लोक बघा किती भारी. तर तो पत्रकार गेला संपादकाकडे धावत पडत आणि म्हणाला, साहेब आपल्या ह्याला आग लागली. ते म्हणले काही काळजी करू नको, उद्याच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी छापून येईल, मग आपण त्याचं मराठी ट्रान्सलेशन करू, ते आपल्या पेपरामध्ये छापू, तू काय ते बघायला जाऊ नकोस. त्याच आर्यभूषणच्या दारामध्ये एक आंब्याचं झाड आहे. आता हा हेरिटेज वॉक संपला की सर्वांनी तिथं जायचं. त्या झाडाचा आंबे खाल्ले पंडित नेहरूंनी, ते पंतप्रधान झाले. त्या झाडाचे आंबे खाल्ले मोरारजी देसाईंनी, ते पंतप्रधान झाले. त्या झाडाचे आंबे खाल्ले यशवंतराव चव्हाणांनी, ते उपपंतप्रधान झाले. आता आपल्यालाही संधी आहे. आता 7वी आग जी लागली ती 1813ला. 1817ला आणखी एक 8वी आग लागली. 1820मध्ये 9वी आग लागली. 10वी आग जेव्हा लागली 1827ला ती 15 दिवस वाडा जळत होता. आणि मग या वाड्याचं सगळं वैभव जे आहे ते सगळं वैभव पूर्णपणे जळून गेलं. इथे मेंटल हॉस्पिटल इंग्रजांनी बांधलं आणि या वाड्यामध्ये मेंटल लोकांना ठेवायला सुरुवात केली. एकेकाळी दौलतीचं स्वप्न बघणारे वेडे लोक या वाड्यामध्ये राहत होते. आता खरोखरीचे वेडे इथं आणले आणि या वाड्याचं जेवढं नुकसान करता येईल, इंग्रजांचा स्वाभाविक प्रयत्न असा होता की या वाड्यापासून कोणीही प्रेरणा घेऊ नये, म्हणून त्यांनी हा सगळा उद्योग केला. 1817 पासून वाडा कुलूप बंद होता. 17/11/1817ला युनियन जॅक इथं आला. या वाड्यामध्ये जी घोषणा यायची पेशवे किंवा छत्रपती आल्यानंतर ती काय असायची? बादब्बा मुलाहिजा होशियार, निगाहे रखो, खास उल खास जुअल इख्तिदार, शाने दौलत, वफारा मुल्क, दिनायते दख्खन, शरीयते पनाह, स्वारी राजमंडल पेशवा, द्वितीय श्रीमंत महाराज सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतंस,
छत्रपती महाराज विश्वासनिधी सकल राजकार्य धुरंधर राजाश्री या विराजित श्रीमंत पंतप्रधान तशरीफ ला रहे है, खड़ी ताजीम होशियार निगाह रखो बादब्बा मुलाइजा होशियार. 1817 नंतर संपलेली ही घोषणा आज जायभाई सरांमुळे पुन्हा शनिवारवाड्याला ऐकायला मिळाली. हे त्या वाड्याचं महत्त्व आहे. या वाड्यात घडलेली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे थोरले बाजीराव पेशवे इथं राहायला होते. त्यांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे, ज्यांना आधुनिक पुण्याचं जनक असं म्हटलं जातं, त्यांचे थोरले पुत्र विश्वासराव मारले गेले म्हणून त्यांचे द्वितीय पुत्र जे आहेत ते थोरले माधवराव पेशवे ते सत्ताधीश झाले. त्यांना मुलबाळ नसल्यामुळे त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे झाले. नारायणरावांचे चिरंजीव सवाई माधवराव पेशवे जे वयाच्या 40व्या दिवशी इथं मुख्य झाले. त्या सवाई माधवरावांना मुलबाळ नव्हतं म्हणून रघुनाथरावांचे चिरंजीव द्वितीय बाजीराव पेशवे ते इथं झाले. या वाड्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना घडली ती 1761ला. अहमद शाह अब्दालीने अफगाणिस्तानातून 5वी स्वारी आपल्यावरती केली. अगोदरच्या लुटींमध्ये किती आपल्याकडून लूट नेली, 400 उंटांवरती लादून नेली, एवढी संपत्ती नेली. 2 वर्ष अरबस्थानामध्ये इन्कम टॅक्स लावला नाही एवढी संपत्ती लुटून दिल्लीतून नेलेली होती. नादिरशहाचं आक्रमण झालं. थोरले बाजीराव साहेब दिल्लीला वेळेवरती पोहोचू शकलेले नव्हते आणि मग अशा वेळेला आता 5वी स्वारी झाली. बातमी पुण्याला आल्याबरोबर स्वारीची सूत्र कोणाकडे द्यायची, ती द्यायचं ठरलं सदाशिवराव भाऊ पेशव्यांकडे. त्यांच्या जोडीला विश्वासराव पेशवे युद्धावरती जाणार. सगळे महत्त्वाचे सरदार ते निघाले आणि मग पुण्यातल्या लोकांनाही तोंडाला पाणी सुटलं. ते म्हणाले ते निघालेत स्वारीला, आम्ही जातो यात्रेवरती. 1 लाख लढाऊ सैन्य, 2 लाख बिन लढाऊ सैन्य, 3 लाख लोक निघाले. 3 लाख लोकांना रोज 4 भाकऱ्या खायच्या झाल्या तर रोज पाहिजेत 12 लाख भाकऱ्या. हे लोक रोज 2 लिटर 3 लिटर पाणी पिणार म्हणजेच 9 ते 10 लाख लिटर पाणी रोज सैन्यामध्ये पाहिजे. घोडे त्यांच्याबरोबरचे 1 लाखभर घोडे, त्यांचं खाणं पिणं. त्या 1 लाख घोड्यांना 4 पाय, 4 पायांना 4 लाख नाला, 4 लाख नालांना 16 लाख खिळे, एवढं लोखंड बरोबर पाहिजे. दिल्लीला निघाले आणि ती थंडी आपल्याला माहीत नाही मराठी माणसाला. यमुनेच्या पात्रामध्ये मराठे उतरले, 400 मराठे ते पात्रात वाहून गेले. कारण आपल्या सगळ्या लोकांना सवय कशाची, या मुळामुठा नदीची. आता आपले पुणेकर काय पुणेकर आडमुठे वागतात, मुठा नदीचं पाणी पिल्यावरती वेगळं काय वागणार, असे सगळे लोक आपले तिथे निघाले. जाट नाही म्हणाले, रोहिले नाही म्हणाले, शीख नाही म्हणाले, मुघलांचा तर पत्ताच नव्हता. अशा वेळेला हा हिंदुस्थान आमचा आहे अशी भूमिका घेणारी भारतातली एकमेव सत्ता म्हणजे मराठ्यांची सत्ता आहे. म्हणून आचार्य अत्रे नेहमी म्हणतात महाराष्ट्राला इतिहास आहे, अन्य राज्यांना भूगोल आहे. अन्य कुठले राज्य जेव्हा पुढे आलं नाही तेव्हा हा समग्र हिंदुस्थान आमचं आहे. तर तंजावर ते काबूल कंदार हे राज्य आमचं असलं पाहिजे. चौलच्या अधिकाऱ्याला एक इंग्रज माणूस भेटला, त्यांनी सांगितलं आमच्या राज्याचं स्वप्न काय, आमच्या राज्यात तर दिल्लीपर्यंत मजल मारणार आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या हाताखालचे अधिकारी नर्मदा पार आता निघाले आणि दिल्ली काबीज करणे आपलं स्वप्न महाराजांपासून तर होतंच. त्या दिवशी 1761ला गोलाची लढाई लढायचं ठरलं. खरं म्हणजे सपाट सगळा मैदानी मुलूक, आपल्या लोकांना गनिमी काव्याच्या लढाईंची सवय होती. त्या सगळ्या तोफखान्यासमोर आपलंच सैन्य येऊन उभं राहिलं. हे जे सरदार डॉक्टर बिनीवाल्यांचा दवाखाना आहे याबरोबर याच्या मागे ते बिन सांभाळत होते पानिपतावरती. बळवंतराव मेंदळे अगोदरच मारले होते. कुंजापूरची लढाई आपण जिंकलेली होती आणि त्या दिवशी जो सामना होता तो एक लढाई जिंकलेले सदाशिवराव भाऊ विरुद्ध आयुष्यातली 40 वर्ष लढाईंमध्ये घालवलेला अब्दाली. कोण जिंकलं कोण हरला हा प्रश्न महत्त्वाचा नाही, कोण कुठल्या तत्वांसाठी उभं राहतं हे खूप महत्त्वाचं असतं. पराभवांच्या कहाण्या पिढ्यानपिढ्या लक्षात राहतात, विजयांच्या कहाण्या अनेकदा एकाच पिढीमध्ये विसरून जातात. मराठे तळहातावरती शस्त्र घेऊन लढले. अब्दालींनी लिहून ठेवलंय, मराठे गेल्यानंतर शनिवारवाडीला पत्र पाठवलंय, हा हिंदुस्थान सांभाळायची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त मराठ्यांच्यामध्ये. आणि पुढची 11 वर्ष महादजी शिंदे यांनी दिल्लीमध्ये भगवा झेंडा लहरत ठेवलेला होता. त्यामुळे हा देश सांभाळायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या लोकांनी केले. पानिपतची बातमी पुण्याला आली, 2 मोती गळाले, 27 मोहरा गेल्या, खुर्दा किती उडाला याची गणतीच नाही. महाराष्ट्रातले गाव असं नव्हतं जिथली त्या दिवशी चूल बंद नव्हती. सगळे लोक पेटून उठले आणि काही दिवसांच्या आतच थोरल्या माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या सगळ्या सत्तेचं पुनरुज्जीवन झालं. आकाश म्हणजे राखेतून जसा फिनिक्स पक्षी उदयाला येतो तशी अवस्था झाली. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाला ते पतन, पानिपतच्या तिथे धक्का बसला, त्याच्यातून आपण पुढे आलो. आणि जदुनाथ सरकारांनी असं लिहून ठेवलं आहे, इंग्रज गेल्यानंतर हा हिंदुस्थान सांभाळायची कुवत जर कोणामध्ये असेल तर ती फक्त मराठ्यांमध्ये आहे.
जदुनाथ सरकारांचं वाक्य खोटं ठरवायची जबाबदारी आपण गेली 50 वर्ष घेतलेली आहे. त्यातून आपले काही सुटका नाही. आपला कार्यक्रम 9ला सासवडच्या कॉलेजमध्ये भाषण होतं. तर कॉलेजच्या मुलांना प्राचार्य त्यांची इच्छा असो अथवा नसो पकडून आणतात आणि भाषणाला बसवतात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्याच्याशिवाय मग ते वाक्याला असं वाटत नाही आपल्या भाषणाला खूप गर्दी आहे. तर अशी सगळी मुलं बसली होती 1000-1500. तर मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज लोकांची खूप काळजी घ्यायचे, तर मी पण तुमची काळजी घेईन. प्राचार्यांनी मला किती वेळ बोलायला सांगितलं तरी पहिली सूर्यकिरणं पहिल्या रांगेत बसलेल्या मुलाच्या अंगावर आली की मी माझं भाषण बंद करेन. सगळी मुलं माझं भाषण ऐकायचं सोडून सूर्याकडे बघत बसलेली होती की कधी एकदा आमच्या, आणि सूर्याचं किरणं अंगावर यायच्या आत 45 मिनिटाला माझं भाषण संपलेलं होतं. आज काही 45 मिनिटं लागणार नाही, बहुतेक 5-10 मिनिटात लवकरच दुसऱ्या रांगेपर्यंत होऊन येईन, मग मी थांबेन. इथं कालीन नक्षीकाम जे आहे ते सगळ्यात उत्कृष्ट नक्षीकाम हे बाहेर आहे. खरं म्हणजे आज ते इथं कर्मचारी हजर नाहीत, अन्यथा हे उघडलं जर असतं तर मराठी शाळेतलं अप्रतिम फॉल सिलिंग जे आहे लाकडाचं ते आपल्याला तिथं आतमध्ये बघायला मिळतं. आतमध्ये असं सलग साधारणतः 1,500 ते 2,000 स्क्वेअर फुटाचं फॉल सिलिंग केलेलं आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण ही जी वास्तू बघतो ही इंग्रजांच्या काळामध्ये नंतर बांधलेली आहे. ही काही पेशव्यांच्या काळामध्ये वास्तू बांधलेली नाही. नंतर महानगरपालिकेने काही बदल केले. या वाड्याचा सगळ्यात जुना पेशवेकालीन भाग जो आहे तो पलीकडच्या बाजूला आहे. हा पुढचा भाग याचं काही जतन झालेलं आहे. बाकी हा नंतरचा भाग जो आहे तो सगळा नंतर बांधलेला आहे. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, रेणू गावस्करांनी जे गोष्टींवरती पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये त्यांना तुरुंगामधल्या मुलांचे फोटो हवे होते. मग आम्ही काय केलं, 2-4 मुलं आमच्या कॉलेजची घेतली, त्यांना या वरच्या वर्गामध्ये नेलं, त्यांना खिडकीत उभं केलं आणि रस्त्यावरून एक फोटो काढला. मग ते खिडकीमध्ये उभे आहेत. लोकांना वाटलं काय यांचा बसलेला आहे, यांनी तुरुंगातले फोटो काढलेत. तर आत्ता आपण ह्या ज्या वास्तूमध्ये जमलेलो आहोत ती नानांचा वाडा, म्हणजे पेशव्यांना जी सगळी कागदपत्र पुरवण्यासाठी जे बॅक ऑफिस लागतं तो सगळा वाडा इथं होता. पुढे महानगरपालिकेचं काही काळ इथं रेकॉर्ड ठेवलेलं जायचं. महात्मा फुलेंचं मृत्यूपत्र जे आहे ते जे सापडलं ते त्या कागदपत्रांमधून सापडलं. हरिनारके ज्या कागदपत्रांचा शोध घेत होते तर महात्मा फुलेंचं जी निगेटिव्ह आहे मूळची ती अशीच सापडली. आणि मग हे सिद्ध झालं महात्मा फुले कधी दाढी ठेवत नव्हते. त्यांच्या मित्रांनी सुद्धा तसं नोंदवून ठेवलेलं की महात्मा फुले अत्यंत टापटिपीत राहायचे. तो दाढी असलेला फोटो कुठून आला मग, तर ती जी निगेटिव्ह होती त्याच्यावरती एक डाग पडला म्हणून त्या माणसाने ती अशी घासली तर एवढं बरं दिसत नाही म्हणून मग त्याने ते पूर्ण करून टाकलं आणि मग महात्मा फुलेंना दाढी आली. म्हणजे इतिहासामध्ये काय काय होऊ शकतं याचे ते उत्तम पुरावे आहेत. त्यामुळे इतिहास नेहमी तपासून घ्यावा लागतो, तो जाणून घ्यावा लागतो, तो बघावा लागतो. तर ही जी वास्तू आहे या वास्तूमध्ये पूर्वी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने काही काळासाठी वास्तू ताब्यात घेतलेली होती. इथं वाड्यामध्ये शाळा चालायची. मी लहान असताना मला आठवतं इथे नानासाहेब परुळेकरांच्या नावाने रात्रीची शाळा चालायची. आता सर्व प्रकारच्या शाळा बंद पडलेल्या आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीने आता हा वाडा चालवायला घेतलेला आहे. हेरिटेज जतनाचं काम त्यांच्या माध्यमातून इथं होत आहे. इथे वरती एक अभ्यासिका आहे आणि आता इथून पुढच्या कालखंडामध्ये लोकमान्याच्या माध्यमातून इथं हेरिटेजच्या संदर्भातले विविध कार्यक्रम सुरू होणार आहेत. म्हणजे व्याख्यानं सुरू होतील, मुलाखती सुरू होतील. तर असा सगळा उपक्रम या वास्तूमध्ये चालतो. तर हे सगळी वास्तू आतून बघायची झाली तर जवळजवळ 1.5 तास लागतो. त्यामुळे आपला कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही सगळे हे सगळं बघू शकता. आपल्याला खरं म्हणजे आणखी काही काही गोष्टी बघायच्या होत्या की इथे लाल महाल आहे. लाल महालामध्ये खूप प्रकारची चित्रं लावलेली आहेत. लाल महालाचं वैशिष्ट्य असं की मुघल त्यांच्या आयुष्यात कधी लाल महालाची वास्तू विसरू शकले नाहीत. कारण 1526 पासून 1707 मुघलांच्या इतिहासामध्ये एकच सम्राटाचा मामा स्वतःची 3 बोटं गमावून आला ती वास्तू म्हणजे लाल महाल आहे. आणि शाहिस्ते खानचं जे खरं नाव आहे शाइस्ता खान, य आहे ई नाही, तर त्या शब्दाचा अर्थ होतो शिक्षा. तर खरोखर महाराजांनी ज्याला शिक्षा केली तो लाल महाल इथं आहे. पलीकडच्या बाजूला सरदार होनोपांचा वाडा होता, त्याच्या पलीकडे सरदार शितोळेंचा वाडा, त्याच्या पलीकडे देशपांडेंचा वाडा, याच्या बरोबर पलीकडच्या रस्त्यावरती प्रार्थना समाजाची वास्तू आहे. म्हणजे राजा राममोहन रॉय यांच्या विचारसरणीचा महाराष्ट्रावरती जो प्रभाव पडला त्याच्यातून पुढे न्यायमूर्ती रानडे असतील, भांडारकर असतील यांनी प्रार्थना समाज स्थापन केला. गमतीची गोष्ट मुंबईनंतर अख्ख्या महाराष्ट्रात फक्त साताऱ्यामध्ये राजा राममोहन रॉय यांच्या नावाचा रस्ता आहे. पुण्यामध्ये एकाही रस्त्याला राजा राममोहन रॉय नाव हे नाही. इथे जे सरकारी अधिकारी आत्ता आलेले आहेत त्यांच्यापैकी जर कोणी मनावर घेतलं तर पुण्यातल्या एखाद्या रस्त्याला ते नाव आपल्याला देता येईल. पुणे हे 250 हेरिटेजच्या वास्तू आहेत पुण्यामध्ये. पुणे हे शहर अत्यंत हेरिटेजच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध शहर आहे. आज प्रशासनाने जी कणखर इच्छाशक्ती दाखवली आणि वाडा अगोदर उघडला, आपण वाड्याच्या आतमध्ये जाऊ शकलो, तर प्रशासन आणि लोक
एकत्र जर आले तर काय होऊ शकतं याचं दर्शन आज आपल्याला झालं. स्वच्छ हात, समर्थ खांदे आणि तल्लख बुद्धी एकत्र आल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे एकेकाळी राजभवन होतं त्याचं रूपांतर ज्ञानभवनामध्ये झालं. त्यामुळं सामान्य माणसं आणि असामान्य कर्तृत्व असणारे लोक जर एकत्र आले तर आपल्याला पुढं जाता येईल. म्हणून आजचा हा हेरिटेज वॉक आवर्जून कॉम्पिटिटर्स असोसिएशनच्या मदतीने आपण घेतला. जयकरच्या ग्रंथालयामध्ये अनेक मुलं 16 तास, 18 तास, 20 तास एकाच जागी बसलेली असतात. तासनतास ते अभ्यास करत असतात. मनामध्ये एक स्वप्न असतं नवा भारत घडवण्याचं. त्या जयकरमध्ये खूप अल्प किमतीमध्ये, मी पण जयकरचा विद्यार्थी, मी तिथली इतिहासाची पुस्तकं वाचली. कितीतरी दुर्मिळ पुस्तकांच्या शेवटी जर पुस्तक कोणी कोणी वाचलं त्याच्या नोंदी पाहिल्या तर मला आनंद वाटतो की आपलंही नाव त्या यादीमध्ये आहे. त्या जयकरनी आम्हाला जी स्वप्न दाखवली, त्या जयकरमुळे प्राध्यापक होता आलं. त्या जयकरमध्ये अभ्यास करत असणारे हे सगळे विद्यार्थी प्रशासनाच्यासाठी ते एकत्र आले आणि त्याच्यातून काय होऊ शकते आपण सगळे पाहिलं. तर आज हा कार्यक्रम आवर्जून आयोजित केला ते जायभाई सर, देवखिडे सर, त्यांचे सगळे सहकारी. आणि काल दिवसभराचा आपला भुलेश्वरची हेरिटेजची ट्रिप संपवून रात्री 10 वाजता घरी पोहोचल्यानंतर परत सकाळी 7 वाजता यायचं आणि आपला कार्यक्रम 7:30ला वेळेवरती सुरू करायचं. हे जे तुम्हा सगळ्यांचं हेरिटेजवरचं प्रेम आहे ते तुम्ही असंच ठेवा. आणि याचसाठी केला होता 8 तास अशी माझी परिस्थिती आहे. मी आर्ट्सला गेलो तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं. ते म्हणाले बहुतेक याला काही नाही येत म्हणून आज शिक्षक होणार. शिक्षक झाल्यावर मी इतिहास शिकवायला लागलो. ते म्हणाले काही नाही येत, इतिहासाचं काय असतं भूतकाळ नेहमी सांगत असायचं. त्याच वयात त्याच जुनी कागद, तेच पिवळे पडलेले कागद, त्यात काही नसतं. हे सगळं करताना हेरिटेज वॉकची कल्पना उदयाला आली. या भिंतीच्या बरोबर मागे आमचं कॉलेज आहे. त्या कॉलेजमधून माणूस घेतला. आमच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवताना डावीकडे सिंहगड दिसत असतो, पर्वती दिसत असते आणि उजवीकडे शनिवारवाडा दिसत असतो. आता नदी किनारी गेल्यानंतर काही विद्यार्थी पाण्यामध्ये पाय सोडून भविष्याचे स्वप्नही पाहत असतात. मग आम्हाला त्यांना जागं करावं लागतं की चला आता वर्गामध्ये पण जायचं आहे. अशा सगळ्या ऐतिहासिक समृद्ध भागाने वेढलेल्या परिसरामध्ये तुम्हा सगळ्यांचे चरणकमल लाभले ह्यासारखं दुसरं भाग्य नाही. आज तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. हेरिटेज वॉकसाठी सर्व उपस्थित इतिहासप्रेमी किंवा वारसाप्रेमी कॉम्पिटिटर्स फाउंडेशन, जसं राऊत सरांनी आता सांगितलं की जयकर पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात सगळे अभ्यास करायचे आणि त्यातनं बरेचसे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले आणि काही शैक्षणिक क्षेत्रात गेले, प्रशासकीय क्षेत्रात गेले आणि एक ग्रुप तयार आला आणि त्याच्यातनं आपण काहीतरी एक सकारात्मक कार्य करूया असं ठरवलं. बऱ्याचदा आम्ही विकेंडला किंवा असं भेटायचो, मित्रांच्या ज्या गप्पा असायच्या त्या व्हायच्या. परंतु असं ठरलं की आपण एकत्र येऊन तर काहीतरी उपक्रम करत राहू. तर आमच्या जी कॉम्पिटिटर्स फाउंडेशन, खरं ती कॉम्पिटिटर फाउंडेशन त्यावेळेची जी भावना आहे ती राहावी कायम म्हणूनच हे नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो. पर्यावरणाचे असतील, तर सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, जेणेकरून त्या ठिकाणी जो वर्ग आहे की ज्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करणं गरजेचं आहे त्याला त्या ठिकाणी खरं केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत असतो. त्याचबरोबर हेरिटेज वॉकचं पण असं ठरलं की आपण भेटतो तो आपण एक हेरिटेज वॉक पण करूया. त्यानिमित्ताने जे पुणे शहरातील जे लोक असतील ते पण त्या ठिकाणी येतील आणि थोडासा त्याचा फायदा होतो. म्हणजे की थोडं प्रशासनात काय आमचे मित्र असल्यामुळं, जसं मडके साहेबांनी काल सांगितलं आणि आपल्याला त्या ठिकाणी एंट्री मिळाली, ठुबे साहेबांनी सांगितलं लगेच आपल्याला त्या ठिकाणी शनिवारवाड्यात प्रवेश मिळाला, ही थोडीशी एक अशी ओळखीची एक येते. इथं बरेचसे अधिकारी आहेत. किरण सर त्या ठिकाणी आहेत, सोनवणे कोऑपरेटिव्हमध्ये उच्च अधिकारी आहेत, ते मुंबईवरून त्या ठिकाणी आले. मडके साहेब जे धर्मदायुक्त म्हणून होते त्यांचं खूप सहकार्य लागलं. असं सगळं चांगलं आहे. बाळासाहेब, जसं राऊत सरांनी सांगितलं तसं नामांकित इतिहासकार आहे बाळासाहेब केंद्रे. वेल्ल्याला सर प्राध्यापक आहेत, सिनियर म्हणजे बऱ्यापैकी असे जाणकार आणि सिनियर ज्याला आपण म्हणतो की त्या इतिहासाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे असे प्राध्यापक आहेत. बाळासाहेबांनी पण या निमित्ताने थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी मी राऊत सरांचं मनापासून खूप धन्यवाद. हेरिटेजचं माझा विषय जॉग्राफी, मी पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी हेरिटेज टुरिझम असं एक आमचं त्यामुळे थोडंसं आहे. आणि जे काय आम्ही थोडंफार आम्हाला वेगवेगळ्या देशात फिरण्याचं भाग्य मिळालं तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की कुठल्याही भागात गेलं तर लोकांना आधुनिकीकरणाचं फार वेडं नाही आहे, तर तुमची आयडेंटिटी काय याचं फार लोकांना आकर्षण असतं. आणि ते आयडेंटिटी किंवा तो तुमचा जो वारसा आहे हा प्रत्येक देश, युरोप जरी इतका प्रगतशील असेल, अमेरिका जरी एवढी प्रगतशील असेल किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्री जे आपण म्हणतो प्रगतशील असेल, तर शेवटी त्यांना त्यांचं वेगळेपण दाखवण्यासाठी त्यांचा जो वारसा आहे तो त्या ठिकाणी दाखवतो. हे सगळं पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा जे काही या ठिकाणी किल्ले असतील, गड असतील किंवा इथे लेण्या असतील किंवा ह्या ज्या काही अशा ऐतिहासिक वास्तू, प्रचंड वारसा, म्हणजे युरोपपेक्षा आपण कितीतरी समृद्ध आहोत त्या दृष्टिकोनात असतो.
परंतु आपल्याकडे ती एक थोडीशी ती दृष्टी लागते, ती कुठेतरी आपली कमी पडते. मला वाटतं राऊत सरांनी हा उपक्रम केलेला आहे, तर ही दृष्टी बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यामध्ये फार हे योगदान, म्हणजे याची एक नोंद केली जाणार आहे की आज पुण्यामध्ये हे जे काही हेरिटेज वॉक केलं जातं त्यामुळे ह्या वास्तूंचं महत्त्व कळतं. बऱ्याचदा हे जर झालं नसतं तर कदाचित ह्या वास्तू रिनोव्हेट पण नसतं झाल्या किंवा बऱ्याचशा वास्तू ह्या वेगवेगळ्या म्हणजे जे काही बांधकामाच्या स्वरूपातनं कदाचित राहिल्या नसतात. पण मला असं वाटतं की लोक येत आहेत, बघतायत, आणि महानगरपालिका असेल किंवा इतक्या त्या ठिकाणी जे काही सांस्कृतिक संवर्धनाचे करणारे जे काही विभाग असतील त्याची यांना जाणीव झाल्यामुळं इथून पुढे संवर्धनाचे काम मला असं वाटतं. तर आमच्या कॉम्प्युटर फाउंडेशनच्या वतीने मी राऊत सर आणि त्याचे सगळे सहकारी यांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आपला वेळ देऊन या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एक चांगली संधी त्या ठिकाणी पुण्याच्या सांस्कृतिक वारशाची माहिती मिळण्याची आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. थँक्यू सो मच. भारत इतिहास संशोधक मंडळाने पण एक त्यांच्या प्रकाशनामध्ये 2 खंड छोटे छोटे आहेत पण प्रकाशित केलेले आहेत. आणि हे जे सगळं ही जी सगळी प्रकाशनं आहेत ही ज्या कागदपत्रांवर आधारित आहेत ती सगळी कागदपत्र पुणे अभिलेखागृहात आहेत. पुणे अभिलेखागृह म्हणजे पेशवे दप्तर येत आहेत. तर मला वाटतं राऊत सरांनी पेशवे दप्तरचा हेरिटेज वॉक घेतला असेल. जे काही आत्तापर्यंत महाराष्ट्रामधल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः जे काही जमिनीचे हक्क असतील किंवा प्रॉपर्टीचे हक्क असतील त्या सगळ्यांचा इतिहास आपल्याला त्या पुणे अभिलेखागृहात पाहायला मिळतो. त्याचबरोबर सगळा जो पुण्याचा सांस्कृतिक इतिहास आहे, पेशव्यांचा जो आर्थिक इतिहास आहे तो आपल्याला तिथून वाचायला मिळतो. आणि राऊत सरांनी जे जे एक वाक्य बोललेलं आहे ते सगळं त्यातून संशोधित केलेलं सगळं आहे आणि त्यामुळं तो सगळा गाढा अभ्यास त्यांनी आपल्या पुढं व्यक्त केला आणि तो पण इतक्या सुंदर शैलीमध्ये की अजिबात आपल्याला त्याच्यामध्ये बोर होणं देता आणि इतक्या विनोदी पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि वक्ता दश सहस्रेषु म्हणजे वक्ता हा 10,000 एखादा वक्ता होत असतो तसे आमचे राऊत सर आहेत की इतके सुंदर पद्धतीने ते सांगितलेले आहेत. तर कॉम्प्युटर्स फाउंडेशनतर्फे त्यांचे मी आभार मानतो.